एफपीओ फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन किंवा फार्मर प्रोड्युसिंग कंपनी यांचे तुम्ही फेस करत असलेले प्रॉब्लेम सांगा. येस कम ऑन. मनीषजी बोला. मॅन पॉवर जो आहे, स्किल्ड मॅन पॉवर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम वाटतो मला. एक आहे त्यांना जे ह्युमन रिसोर्स आहे म्हणजे मनुष्यबळ आहे ते भेटत नाही, स्किलफुल. ओके ठीक आहे. दुसरा फाइनेंशियली जास्त फायनान्शियल इश्यू. सर पैसों के बारे में बोलना. पैसा. पैसा पैसा. ठीक आहे. ओके नेक्स्ट. ओके फर्स्ट मनुष्यबळ, दुसरा पैसा, दुसरा नेक्स्ट फायनान्स, थर्ड लवकर 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 सांगा. तिसरा प्रॉब्लेम सांगा. तुम्हाला प्रॉब्लेम आहे म्हणूनच आलात ना तुम्ही. तुमचा प्रॉब्लेम सांगा. माल विकत नाही किंवा मार्केट उपलब्ध नाही असे काही प्रॉब्लेम सांगू शकता. सर हॅलो. हा बोला. माझ्याकडे शिमला मिरची आता सध्याला रेडी आहे. अच्छा. तर त्याला बाजारपेठ भेटेल का? शिमला मिरची आहे, झेंडू आहे. लोकेशन बीड जिल्हा, केज तालुका. ओके ठीक आहे. थर्ड आहे तुमच्याकडे माल उपलब्ध आहे आणि मार्केट नाहीये. ओके ओके ग्रेट. या तिन्ही सर हॅलो. हा बोला. नवीन रजिस्ट्रेशन केलं एफपीओचं, तर कशामध्ये स्टार्टअप करावं पहिल्यांदा? अच्छा ठीक आहे. एफपीओ स्टार्टअप कसा करावा? ठीक आहे. नवीन रजिस्ट्रेशन अजून एक असं होतं की मी नाशिकला एफपीओ रजिस्ट्रेशन करण्यासाठी डॉक्युमेंट्स दिले. एफपीओ नाशिकला काम करणारे कोणी माळी सर म्हणून आहेत. संतोषजी बोला. हा सर नमस्कार. मी नवीन रजिस्ट्रेशन केलंय आताच आणि मी कन्नड तालुका औरंगाबाद डिस्ट्रिक्ट मधून आहे. तर सर आमच्याकडं बिचवाई कांद्याची खूप मोठ्या प्रमाणात लागवड होती, म्हणजे बियाणे सीड तयार करण्याची. आणि माझा मानस आहे की याच्यापासून एक क्वालिटीदार बियाणं उत्पादन करून ते मार्केटमध्ये विक्री करण्यात यावा किंवा विक्री करण्यासाठी उपलब्ध करून द्यावा कंपनी मार्फत. तर सर मला प्लीज मार्गदर्शन करा या विषयावर. व्हेरी गुड व्हेरी गुड. सर्वांनी थोडा हे प्रश्न जे विचारले त्यांच्यासाठी थोडं टाळ्या वाजवा. कमान फास्ट जोरात सर्वांनी. अभय कमान, मुरलीधर सर कमान, सर्वांनी टाळ्या वाजवा. ग्रेट ग्रेट ऑसम ऑसम ऑसम. छान. ओके हे बघा, फार्मर प्रोड्युसिंग कंपनी जेव्हा तुम्ही तयार केलेले आहात ते तयार करत असते वेळेस तुम्हाला गव्हर्नमेंट आहे म्हणून सुरू केलात का तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे म्हणून सुरू केलात? शेतकऱ्यांचे प्रश्न सोडायचे म्हणून सुरू केलं सर. गव्हर्नमेंटचा सपोर्ट गरज आहे. मुरलीधर सर गव्हर्नमेंटचा सपोर्ट जरुरी आहे. ओके व्हेरी गुड व्हेरी गुड. गव्हर्नमेंट सपोर्ट करते, चालवत नाही. ओके. त्यामुळं आपल्या 10 मेंबर्सला किंवा 5 डायरेक्टरला आपली जिम्मेदारी ही आहे की हे यशस्वी आणि फायदेशीर चालवणे. सर्वात अगोदर हे लक्षात ठेवा, आपल्याला फायदेशीर कंपनी चालवण्यासाठी एफपीओचं जे माइंडसेट आहे त्याच्या पुढं कंपनी माइंडसेट मध्ये आलो पाहिजे आपण. म्हणजे मी काय सांगतोय तुम्ही लक्षात घ्या. कंपनी माइंडसेट म्हणजे तुम्हाला एक प्रॉफिटेबल कंपनी कशी चालते त्या दृष्टिकोनातून ह्या प्रोजेक्टला तुम्हाला घ्यावं लागेल. ओके. म्हणजे उदाहरणार्थ जे काही डायरेक्टर आहेत यांच्यामध्ये 1 किंवा 2 डिसिजन मेकिंग पाहिजे. 3 किंवा 5, 6, 10 जण निर्णय घेणारे असतील तर काहीही निर्णय घेऊ शकणार नाही. हे बरोबर आहे का? माझा परिचय तुम्हाला दिलेलाच आहे. मी मागच्या 10 वर्षापासून ऍग्रीकल्चर मध्ये काम करत आहे. ओके. 10 वर्षापासून जेव्हा काम करत आहे त्यावेळेला मला असं जाणवत आहे की शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय आहे. महत्वाचा शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे शेतकरी एक होत नाही. शेतकरी एक होत नाहीत. त्यासाठी
काय प्रॉब्लेम आहे, शेतकऱ्यांना एक होऊन काय फायदा मिळेल हेच माहिती नाही. म्हणजे शेतकरी एक झाल्यानंतर त्यांना काय काय फायदे आहेत. उदाहरणार्थ गव्हर्नमेंट त्यांना 1 करोडचं एक प्रोजेक्ट सँक्शन करत असेल तर त्या 1 करोड प्रोजेक्ट मध्ये 40 लाख तरी तुम्हाला द्यावं लागेल ना. चला मोठा प्रोजेक्ट सोडून द्या, 10 लाखाचा प्रोजेक्ट आहे, छोटासा प्रोजेक्ट आहे 10 लाखाचा. 10 लाखाच्या प्रोजेक्ट मध्ये 6 लाख गव्हर्नमेंट देईल, पण तुम्हाला 4 लाख तरी द्यावं लागेल. पण शेतकरी काही म्हणजे बघा, मी सर्वांना नाव ठेवत नाही किंवा सर्व कमजोर आहेत म्हणत नाही, पण त्यांना ह्या गोष्टीची जाणीव होणे खूप गरजेचं आहे की त्यांची मानसिकता काय, इन्व्हेस्टमेंटची मानसिकता. म्हणजे आपण गुंतवणूक करतोय, 1 रुपये जर गुंतवणूक केला तर 2 रुपये वापस येणार आहेत ही जाणीव त्यांना पाहिजे. पण जेव्हा त्यांना बऱ्याच गोष्टी फ्री मध्ये भेटतात, काही जण खूप लिडरशिप घेतात, नेतृत्व घेतात, नेतृत्व घेऊन मी स्वतः खर्च करतो नंतर मी फायद्यातून घेतो असं म्हणतात. किंवा त्या शेतकरी म्हणतात की सर तुम्ही करा, आम्ही नंतर तुम्हाला फायद्यामधून तुम्ही तुमचे जे इन्व्हेस्टमेंट आहे काढून घ्या, पण तसं करू नका. 5ही डायरेक्टर तेवढेच जिम्मेदार पाहिजेत आणि त्यांनी 1 किंवा 2 जणांना पूर्ण ऑथॉरिटी दिली पाहिजे. कशासाठी, निर्णय घेण्यासाठी. हे बघा, तुम्हाला मार्केट भेटेल, खूप सोपं आहे. मी मागच्या 5 वर्षापासून ऍग्रीकल्चरल सेल्स अँड मार्केटिंग मध्येच काम करत आहे. मी एक्सपोर्ट केलेला आहे दुसऱ्या देशाला. एकाची कंपनी राहून आपण 1-1 करोड रुपये 3 महिन्यामध्ये म्हणजे एका सीझन मध्ये आम्ही एक्सपोर्ट करत होतो. कांदा, लसूण, टोमॅटो, शिमला मिरची, वॉटरमेलॉन म्हणजे टरबूज, खरबूज, हे सर्व एक्सपोर्ट करत आहोत आम्ही म्हणजे 2016 पासून. तर हे एक्सपोर्ट करत असते वेळेस आम्हाला बायर भेटणे किंवा मार्केट भेटणे हे सर्व सोपं जातं. का, तिथे गेल्यानंतर आम्ही निर्णय क्षमता एकाजवळ असते. बघा, बिझनेस करत आहात, फायदा होईल किंवा नुकसान होईल, होऊ शकतं की नाही. येस की नो. येस असेल तर असं करा, नो असेल तर खाली करा. यस 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 यस. बिझनेस चालवत आहात, यामध्ये फायदा होतो, नुकसान होतो. बघा, नुकसान केव्हा होतो, फायदा केव्हा होतो ते पण सांगतो. त्याच्यासाठी तुम्हाला एक स्लाइड दाखवेल मी तुम्हाला, सोपं जाईल तुम्हाला पाहण्यासाठी. ओके, हे बघा, सर्वांना हे स्लाइड दिसत आहे का? हात वर करा. ओके, ऑलराईट. हे बघा, जस्ट मी तुम्हाला सांगेल की मला सरांनी, देवेंद्र सरांनी सांगितले की अवॉर्ड भेटलेला आहे. ऍग्रीकल्चर मिनिस्टर यांनी मला अवॉर्ड दिलेला आहे. बेस्ट ऍग्रीकल्चर मध्ये सेल्स अँड मार्केटिंग ट्रेनिंग बद्दल आपल्याला अवॉर्ड मिळालेला आहे. आता बघा, तुम्हाला तात्पुरतं बदल करायचं का पूर्ण परिवर्तन करायचं आहे? लवकर सांगा, बदल पाहिजे का परिवर्तन पाहिजे? सर, तात्पुरता बदल पाहिजे आणि परिवर्तन. परिवर्तन म्हणजे मोठ्या प्रमाणात परिवर्तन. परिवर्तन म्हणजे येणाऱ्या एका वर्षात तुम्ही फार्मर प्रोड्युसिंग कंपनी फायदेशीर येऊन तुमचे घर फायद्यामधून चालवू शकता. माझा फायद्याचा मिनिंग काय असतो सांगतो तुम्हाला. माझं मिनिंग काय आहे, तुम्ही तुमचं करिअर फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन मध्ये करत आहात तर यामध्ये त्या एफपीओचा फायदा होऊन तुम्ही जेवढे गुंतवणूक केलेले आहात त्यांचे घर फायद्यामध्ये चालले पाहिजे. सर्वात अगोदर सांगा, असं शक्य आहे का नाही? असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. कमॉन कमॉन सर्वजण. कल्याणी यस, संतोष यस, मुरलीधर कमॉन, सुमित कमॉन, कॅमेरा ऑन करो, जल्दी जल्दी करो. हेमलता, संजय सूर्यवंशी सर, गॅलेक्सी कोण आहे, अनिल नौकरकर, कमॉन, सर्वांनी व्हिडिओ चालू करा. म्हणजे तुम्हाला हे बघा, आजचा हा जस्ट तुम्हाला पार्टिसिपेट होऊन काही घेऊन जायचं नाही असं आहे का, तुम्हाला काहीतरी मुद्दे लिहून घेऊन तुमच्या कंपनीमध्ये अप्लाय करून त्या कंपनीला 1 करोडच्या फायद्यात आणायचा आहे. कमीत कमी सांगतोय आम्ही 100 करोड कंपनी, 1000 करोड कंपन्यापर्यंत म्हणजे ट्रेनिंग देत आहोत. पण मी ऑन अन ऍव्हरेज तुमच्या कंपनीचं टर्नओव्हर 1 करोड कन्सिडर करत आहे. टर्नओव्हर म्हणजे एका वर्षाला 1 करोडचं बिझनेस झालेले असणार. तुम्ही 2 टाईप मध्ये बिझनेस करू शकता. हे डिटेल मध्ये थोडक्यात येईल तुम्हाला. जर तुम्हाला
खरंच काहीतरी ह्या 2 तासामध्ये शिकायचं असेल तर 1 करोडचा बिझनेस शिकून जा. बोला सर्वजण, 1 करोडचा बिझनेस शिकणार. कमॉन, हात वर करा. एक असं करा, मी 1 करोडचा बिझनेस शिकणार आणि मी 1 करोडचा बिझनेस करणार आणि मी 1 करोडचा बिझनेस करू इच्छितो, करू शकतो. इकडे का? येस, तुम्ही 1 करोडचा बिझनेस करू शकता. हे बघा, तुमच्यामध्ये हुशारीची कमी नाही. तुम्हाला फक्त कोणत्या पद्धतीने, कोणत्या दिशेने प्रवास करावा हेच माहिती नाही. आणि गव्हर्नमेंट एजन्सी जे काही आहेत ते काय करतात, एफपीओ कशी तयार करणार त्यांचे टार्गेट ते पूर्ण करतात. त्यांना एवढंच टार्गेट असतं की तुम्ही एका जिल्ह्यामध्ये किती एफपीओ तयार केले. एफपीओ तयार झाल्यानंतर तुम्हालाच करावं लागतं. ओके, म्हणजे समजा उदाहरणार्थ ते आहेत आई वडील मुलाला जन्म दिले, 12वी झालं, लग्न झाल्यानंतर कोणाला बघावं लागते व्यवहार? स्वतःलाच बघावं लागतं की नाही? मग त्याच पद्धतीने हा सर्व व्यवहार तुम्हाला स्वतःलाच पाहायचा आहे आणि जो स्वतः पाहण्या इच्छुक आहे आणि करू शकत आहे आणि करणार आहे तेच यशस्वी होणार आहे. गव्हर्नमेंट सुद्धा यशस्वी फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशननाच मदत करत आहे. ज्यांच्या बॅलन्स शीट मध्ये ट्रान्झॅक्शन दिसत आहेत त्यांनाच ते गव्हर्नमेंट फंड देतात. बरोबर आहे की नाही? देवेंद्र सर एक्सपर्ट आहेत. येस, तर देवेंद्र सर हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत. ते सर्वात चांगल्या पद्धतीने लीगल सर्व्हिसेस, म्हणजे तुम्हाला लीगल फॉर्मॅलिटीज कोणते पूर्ण करायचे असतील किंवा कोणते डॉक्युमेंटेशन करायचे असेल तर देवेंद्र सूर्यवंशी यांची कंपनी आहे. ते जळगाव मध्ये आहेत. जळगाव का धुळे, तर ते सर्वात चांगली सर्व्हिस देत आहेत. आणि भूषण छाजेड आहेत, ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत खेतीवालो ऑर्गॅनिक्स, जे की तुम्हाला रेसिड्यू फार्मिंग करून तुमच्या उत्पादनाला 15 ते 25% दर जास्त कसा मिळतो हे ते सांगणार आहेत. ओके, सर्वात अगोदर पहा, तुम्हाला सेल्स अँड मार्केटिंग शिकायचं आहे का? हात वर करा लवकर, नाहीतर शिकवणार नाही. कम ऑन, यस. ओ गोविंदा सर, ओके, गोविंदा पंजी सर, वा, कमान. हे बघा, इतके एनर्जेटिक आहेत गोविंदा सर. मी त्यांना जस्ट पिंग करतो. बघा, त्यांची एनर्जी पहा. लवकरात लवकर गोविंदा सरांना टाळ्या वाजवा सर्वांनी. कमान. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं. ग्रेट. ऑसम. ओके, तर हे पहा, आता आपण हे शिकत असते वेळेस किती इच्छुक आहोत आणि किती दिसत आहोत त्यालाही महत्व आहे. बघा, मार्केटिंग म्हणजे काय? कोणी याच्या अगोदर मार्केटिंग केलेले आहे का? थोडक्यात सांगा, याच्या अगोदर कोणी मार्केटिंग केलेले आहे का? यस, काही मुरलीधर, काही जण केलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो, मार्केटिंग आणि सेल्स हे 2 वेगळे डिपार्टमेंट असतात. ओके, मार्केटिंग आणि सेल्स हे 2 वेगळे डिपार्टमेंट असतात. आपण एक कन्सिडर करू, आपण एक फार्मर प्रोड्युसर कंपनी हे प्रोफेशनल कंपनी आहे. ओके, थोडं जोरात म्हणा, माझी कंपनी प्रोफेशनल कंपनी आहे. थोडं जोरात म्हणा, माझी कंपनी प्रोफेशनल कंपनी आहे. थोडं सर्वांनी अनम्यूट करा. माझी कंपनी एक प्रोफेशनल कंपनी आहे. कमान सर्वजण, माझी कंपनी प्रोफेशनल कंपनी आहे. माझी कंपनी प्रोफेशनल कंपनी आहे. माझे डायरेक्टर प्रोफेशनल आहेत. म्हणा, माझे डायरेक्टर प्रोफेशनल आहेत. ओके, जेव्हा तुम्ही प्रोफेशनल म्हणाल, थोडासा बघा, आता तुम्ही ह्या लेवलला आहात, प्रोफेशनल, हा, ह्या लेवलला आहात, तर तुम्हाला थोडस वर जायचं. मी तुम्हाला जास्त वर जाण्यासाठी सांगत नाही. जास्त बदल करू नका. आपल्या शेतकऱ्यांना ते पचणार नाही. ते म्हणतील काहीतरी करायला म्हणतात. ओके, जास्त वेगळं काही करू नका, थोडंसच करा. हे बघा, तुम्ही इथे आहात, तुम्हाला थोडं वर. ऑलराईट. आणि हे बघा, एक फार्मर प्रोड्युसिंग कंपनी काही करू शकणार नाही, पण 100 फार्मर प्रोड्युसिंग कंपनी एकत्र आले तर पुणे आणि मुंबईला हलवून शकतात. येस. एक तेचा लक्ष घ्या. म्हणजे तुम्हाला सांगतो, आता आपण एक असोसिएशन बनवूया, ज्या असोसिएशन मध्ये आपण 100 फार्मर प्रोड्युसिंगचे कंपन्यांचे उत्पादन आपण एका वेळेस विकूया.
किंवा आपण ग्राहक जे आहेत, कस्टमर जे आहेत, ते कस्टमर काय म्हणतात, आता आम्ही सर्वे करण्यासाठी जातो, अनिल सर हे बरोबर आहे, आम्हाला माल एका एफपीओ कडून पाहिजे, पण तेच एफपीओ 12 महिने आम्हाला प्रॉडक्ट देत नाहीत. येस. आम्ही काय करायचं? कारण का त्यांचं कसं असते, अग्रीमेंट असतं, तुम्हाला अग्रीमेंट करणार, सामंजस्य करार. ती म्हणणार की तुम्हाला की सर तुम्ही 12 महिने आम्हाला प्रॉडक्ट देऊ शकता का? पण एक एक वेगवेगळे एफपीओ मिळाले तर देऊ शकत नाहीत. जर 100 एफपीओ एकत्र आलो तर देऊ शकतो का? जस्ट हात वर करा. हो देऊ शकतो, नक्की देऊ शकतो. हो. बरोबर. आता देवेंद्र सूर्यवंशी, खेतीवाला ऑर्गॅनिक्स आणि अनिल हनेगावे यांच्या माध्यमातून तुम्हाला एकत्र येण्याचे स्थान भेटत आहे. हे बघा, आपला उद्देश एक आहे, आम्ही प्रोफेशनल आहोत. ओके, आम्ही प्रोफेशनल अप्रोच ठेवणार आहोत. ओके, तुम्हाला प्रोफेशनल चालत असते वेळेस सर्वात अगोदर उद्देश लिहायचा आहे, उद्देश लिहायचे आहेत. ओके, तर तुमच्याकडे नोटपॅड वही आहे का? वही पेन आहे सर्वांकडे? लिहा. तुमच्या कंपनीचे 3 उद्देश लिहा. म्हणजे गोल काय आहे, तुम्हाला साध्य काय करायचंय, 3 गोल सांगा. 3 गोल म्हणजे काही जण म्हणतील मला शिमला मिरची विकायची आहे, काही जण म्हणते सीड विकायचं आहे, काही जण म्हणतील आमच्या शेतकऱ्यांना खत स्वस्त दरात पुरवठा करायचे आहेत, औषध स्वस्त दरात पुरवठा करायचे आहेत. असे तुमचे उद्देश काय आहेत ते लिहा. आणि जे कॅमेरा सुरू नाही त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करा, इथे टाईप करा. कम ऑन, फास्ट टाईप करू शकता तुम्ही. तुमचे प्रश्न काय आहेत किंवा उद्देश काय आहेत तुमच्या कंपनीचे. प्रोफेशनल कंपनी म्हणल्यानंतर सर्व काही लिखित असते सर. काही जण, काही शेतकरी खूप हुशार असतात, आम्हाला काही सांगू नका, आमच्या डोक्यात सर्व काही आहे म्हणतात. सर्वात अगोदर तुम्ही विश्वास ठेवायचा नाही तर ते स्वतःच्या डोक्यावर, पेन आणि वहीवर जास्त विश्वास ठेवा. येस सर, मुरलीधर सर. हा, टाईपचं बटन सापडत नाही हो. अजून एकदा बोला सर. टाईपचं बटन सापडून नाही राहिलं. अच्छा, तुम्ही मोबाईलवर अटेंड करत आहात का? हो हो. ठीक आहे सर, तुम्ही लिहा आणि आम्हाला नंतर सादर करा, काही अडचण नाही. बरं. तुमच्या महत्वासाठी गरजेचं आहे तुम्ही लिहा किंवा तुमच्याजवळ मोबाईल एकत्र ठेवा. तुम्ही जर मोबाईलवर अटेंड करत असाल तर मोबाईल कोणत्या टेबलवर किंवा खुर्चीवर ठेवता येत असेल तर पहा. ओके, जेणेकरून तुम्ही लिहू शकता. 3 उद्देश लिहा आणि त्या 3 उद्देश पैकी एक महत्वाचा उद्देश सांगा. आता अक्षय, कम ऑन, अक्षय भोने, अनम्यूट करून बोला. हा बोला, तुमचे उद्देश काय आहे कंपनीचा? सर आमच्या इकडे प्रामुख्याने पिकं म्हणजे डाळी वगैरे घेतात, तर मला त्याची प्रोसेसिंग करून डायरेक्ट मार्केटमध्ये विकणे हा एक प्रामुख्याने एक उद्देश आहे. दुसरा म्हणजे जे काही इनपुट लागतं शेतीसाठी ते आपण बल्कमध्ये मागवलं तर ते शेतकऱ्यांना स्वस्त मिळेल. तिसरं म्हणजे सर्व्हिसेस प्रोव्हाइड, म्हणजे शेतकऱ्यांना जे काही सर्व्हिसेस लागतात, म्हणजे आता ट्रॅक्टरनी हे करतात, म्हणजे मला एवढं शेतीचं नॉलेज नाही, म्हणजे प्रामुख्याने मी सांगतोय की ट्रॅक्टरनी जे पेरणी वगैरे जशा त्या सर्व्हिसेस मला प्रोव्हाइड करण्याचे एक माझा उद्देश आहे. आणि कंपनी, माझ्या कंपनीला मोठ्या कंपनी सोबत टाय अप करून डायरेक्ट त्या कंपनी सोबत माल विकणे हा एक माझा उद्देश आहे. असे 3-4 उद्देश आहे. ओके, भूषण सर यांचे उद्देश नोट डाऊन करा प्लीज. ओके, ऑल राईट, ठीक आहे. नेक्स्ट, येस, विडी पाटील सर. जे आहे, हा बोला सर. त्या बल्क क्वांटिटी मध्ये कंपन्यांना एकत्रित आणून शेतकऱ्यांना कमी खर्चात पुरवणे आणि प्रॉडक्ट हे डायरेक्ट कस्टमर पर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे, म्हणजे जास्त किंमत मिळू शकेल, मध्यस्थी कमी होऊ शकतील. आणि लहान शेतकरी एकत्र आल्यामुळे तंत्रज्ञान किंवा तांत्रिक बाबी ज्या आहेत, टेक्नॉलॉजीची पूर्ण वापरता येत नाही, ती एकत्र आले तर त्यांना कमी खर्चामध्ये तांत्रिक बाबी सगळ्या इनपुट मध्ये वापरता येतील. खर्च कमी होईल. व्हेरी गुड सर, एक्सलंट अप्रोच, एक्सलंट. ओके, गुड सर. भूषण सर नोट डाऊन. हा सर बोला. मी थोड्या वेळाने डिस्टर्ब करेल तुम्हाला. ओके, ठीक आहे, चालेल. एक स्टेट लेवलला एक फेडरेशन बनवू शकतं का याचं एपीओचं? हा,
हे बनवू शकतं सर. आणि हे प्रोफेशनल FPO फेडरेशन झालं पाहिजे. जसं की तुम्ही म्हटलेत की प्रत्येक FPO मध्ये एरिया वाईज प्रॉडक्ट असतं. हो. ते बारमाही एकच प्रॉडक्ट आणि ग्राहक मात्र बारमाही असेल तर वेगवेगळ्या ठिकाणाहून ते फेडरेशन त्यांना एक सेंट्रलाइज पॉवर म्हणून किंवा सेंट्रलाइज ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून त्याचा FPO ना एक पॅरेंट हे फेडरेशन सारखं एक हे काम करू शकतं बुवा असं. हो 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 एकदम गव्हर्नमेंट फॅसिलिटेशन जे आहे ते प्रोव्हाइड करू शकतं बरोबर. चॅनल म्हणून. जसं एक तुम्ही एकदम. असोसिएशन म्हटले तसं एक फेडरेशन. हा फेडरेशन याच्यासाठी सर आता तुमचे आता हे आपले जे 100 FPO जमा झालेले आहेत यांच्याकडून आपण एक लेटर घेऊया. ओके. आणि लेटर घेऊन प्रामुख्याने जे प्रगतीशील आहेत ते सर्वजण मिळून आपण एक पुण्यामध्ये असोसिएशन एक मीटिंग घेऊया. विडी पाटील सर तुम्ही कोणत्या एरियातून आहात? धुळे डिस्ट्रिक्ट. ओके धुळे. तर धुळ्यामधून जे काही प्रोडक्ट येत आहेत त्याचं तुम्ही हे करणे नियोजन करणे की उदाहरणार्थ तुमच्याकडे टरबूज येतो फेब्रुवारी मार्च मध्ये. तर फेब्रुवारी मार्च मध्ये टरबूज येत असेल तर जानेवारी फेब्रुवारी मध्येच नियोजन करणे आणि विडी पाटील सरांना संपर्क करून एवढे ऑर्डर आम्ही समजा उदाहरणार्थ फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आम्हाला 25 टन मटेरियल पाहिजे हे तुम्हाला देणे आणि तुम्ही शेतकऱ्याला सांगणे की बाबांनो 25 टनच मटेरियल हार्वेस्ट करा ज्यांचं उत्पादन रेडी आहे ते आणि बाकीचं 25 टन तुम्ही मार्चच्या पहिल्या आठवड्यात द्या. या पद्धतीने नियोजन करून आपण किलोला 1 ते 2 रुपये जास्त मागणी रेट देऊ शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे एका किलोला 2 रुपये म्हणजे शेतकरी भारावून जाईल, खुश होईल. निघून जाईल त्याचा. हा म्हणजे कारण का तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्यापासून बांधापासून डायरेक्ट कंझ्युमर कडे पाठवत आहात. त्या याच्यामध्ये एक्सपोर्ट वगैरे पण त्याच्याने शक्य होईल, सोपं होईल. हो हो हो. एक्सपोर्ट आता मी कांदा एक्सपोर्ट केलेला आहे. काही जे FPO प्रोसेसिंग करतात त्यांना जर काही प्रॉडक्ट लागलं तर इम्पोर्ट मध्ये पण त्याचा एक फायदा होऊ शकतो. हा एकदम बरोबर एकदम बरोबर. जसं की काही जण ऍग्रीकल्चर इनपुट्स मध्ये केमिकल बनवून विकतात किंवा PGR सेगमेंट मध्ये आहे, खतं आहेत. तर खतं हे इम्पोर्ट करून काही प्रोडक्ट म्हणजे सर्व नाही काही प्रोडक्टचे काही इन्ग्रेडियंट्स जे आहेत इम्पोर्ट करता येते ते आपण फेडरेशन मार्फत करू शकतो. व्हेरी गुड. तर आपण हे 100 FPO एकत्र आलं तर शक्य आहे सर आणि आपण मुख्यमंत्र्यापर्यंत सुद्धा जाऊ शकतो सर. बिलकुल मुख्यमंत्र्यांकडे जरी 100 FPO केले शासनालाही गरज आहे. शासनानेही काही अशा लोकांना आता शासनालाही चॅनलचीच गरज आहे वेगवेगळ्या. येस येस येस. मला वाटतं ज्ञानेश्वर बोडकेंना त्यांनी आता पाचारण केलेलं आहे. हो 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 बरोबर आहे. वेगवेगळ्या एक्सपर्टची पण मदत घेऊ शकतो याच्यात स्टेट लेवलला. हो प्रत्येक FPO ला एरिया वाईज एक वार्षिक प्रोग्राम पण देऊ शकतो क्रॉप मॅनेजमेंटचा. येस. आपण आता बरेच जण त्या कार्यक्रमात करत आहेत. काही जण लोन मिळण्यासाठी मदत करत आहेत, काही जण त्यांना सबसिडी मिळण्यासाठी मदत करत आहेत. पण आपला उद्देश आपल्या फेडरेशनचा उद्देश असा राहील सर आपण शेतकऱ्यांना मार्केट मिळवण्यासाठी मदत करू जे की हे परमनंट रक्त आहे. नाही सर सेंट्रलाइज कन्सल्टन्सी पण आपल्याला गरजेची राहील FPOना. हो 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 दॅट्स राईट. व्हेरी गुड. एक्सलंट. सर्वांनी टाळ्या वाजवा. कमॉन विडी पाटील सरांसाठी. कमॉन कल्याणी. यस गोविंदा सर. कमॉन कमॉन. गुड 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 गुड. एक्सलंट. व्हेरी गुड. तर आपण पुढच्या एक हे मी सूर्यवंशी सरांना सांगू इच्छितो. सूर्यवंशी सर. येस सर. सर आपण कोणत्या आठवड्यामध्ये मार्चच्या कोणत्या आठवड्यामध्ये आपण पुण्यामध्ये एक प्रोग्राम ठेवू शकतो सर्व FPO एकत्र येण्यासाठी? डेफिनेटली सर. याच्या बाबतीत मी काही पॉइंट्स पण नोट डाऊन करून घेतलेले आहेत की ज्या माध्यमातून ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना आपण एक प्लॅटफॉर्म तयार करून आयदर 68 कंपनीच्या माध्यमातून किंवा एक फेडरेशनच्या माध्यमातून की ज्यांना त्यांचा माल विक्रीसाठी म्हणून अडचणी येतात आपल्याला त्या प्लॅटफॉर्मवर कॉन्टॅक्ट करायचा आणि प्लस त्यासाठी आपण एक सेकंड वीक मध्ये किंवा फर्स्ट वीक मध्ये आपण मीटिंग ऑर्गनाईज करू संडेला. ओके. येस सर. सर्वांनी काय करा आपला मोबाईल नंबर जे इच्छुक आहेत बोलत असते वेळेस त्यांनी आपला मोबाईल नंबर आणि ID तुम्ही ह्या चॅट बॉक्स मध्ये
चॅट बॉक्स आहे, चॅट बॉक्स मध्ये टाईप करा जे जे इच्छुक आहेत. जसं की MC पाटील सर टाईप केलेले आहेत. असं तुमचे जे प्रश्न आहेत किंवा तुमचे नाव आणि मोबाईल नंबर, लोकेशन हे टाईप करा तुम्ही, जेणेकरून देवेंद्र सर हे नोट डाऊन करतील. ओके, राईट, व्हेरी गुड. ऑल राईट, आता आपण बॅक टू द ट्रॅक. ओके, मार्केटिंग मध्ये 4 गोष्टी महत्वाच्या आहेत, सर्वांनी लक्षात ठेवा. हे तुम्हाला जरी फ्री मध्ये शिकवत असेल तरी हेच ट्रेनिंग मी कंपन्यांना शिकवण्यासाठी 25,000 रुपये घेतो. ओके, तर हे लक्षात ठेवा. 4 गोष्टी कोणत्या, लिहा. प्रॉडक्ट, प्रॉडक्ट म्हणजे तुमच्याकडे कोणतं उत्पन्न रेडी आहे. दुसरं आहे प्लेसमेंट, तुम्ही ह्या प्रोडक्टला कुठे मार्केट करत आहात, किंवा प्लेसमेंट म्हणजे धुळ्याचं प्लेसमेंट आपण मुंबईमध्ये करत आहोत, धुळ्याचं प्लेसमेंट आपण धुळे हे प्रोडक्शन झालं, प्लेसमेंट मार्केटमध्ये प्लेसमेंट कुठं आहोत, पुण्यामध्ये प्लेस करत आहोत. समजा उदाहरणार्थ अमरावतीची डाळ आहे, ती अमरावतीची डाळ आपण कोणत्या एरियामध्ये पाठवत आहोत. जसं की अमरावतीची डाळ आपण पाठवत आहोत औरंगाबादला, औरंगाबादमध्ये तेवढी जास्त डिमांड नाही, पण मुंबईला पाठवत आहोत. आणि आपल्याकडे ऑर्गॅनिक डाळ आहे, तर ते ऑर्गॅनिक डाळ आपण डायरेक्ट आपण प्रगतीशील देशांना आपण एक्सपोर्ट करत आहोत. कारण एका डाळ मिलने एक्सपोर्ट करणं शक्य नाही, कारण एक्सपोर्ट करत असते वेळेस 28 टन माल एका कंटेनर मध्ये जातो. 28 टन असे आठवड्याला किंवा दिवसाला 2-2 कंटेनर आपल्याला एक्सपोर्ट करावा लागतो. तुम्हाला यशस्वी उदाहरण सांगतो, माझे मित्र आहेत, तुम्हाला सर्वांना FPO सह्याद्री फार्मर प्रोड्युशन कंपनी माहिती आहे का? सर्वांना हात वर करा. MSc ऍग्री झालेला आहे, BSc ऍग्री मराठवाडा ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी परभणी येथे आणि MSc ऍग्री युनिव्हर्सिटी ऑफ ऍग्रिकल्चर सायन्सेस धारवाड येथे झालेले आहे. तर इथून आम्ही एक शिकलेलो आहोत की शेतकऱ्यांना एक केलं तर सह्याद्रीमध्ये 100 शेतकरी एकत्र होऊन आज 250 करोडचा टर्नओव्हर करत आहेत. त्यावेळेला डिजिटल मीडिया नव्हता, हे लक्षात घ्या. त्यावेळेला आपण, तुम्ही समजा धुळ्याला बसलेला आहात, मी पुण्यामध्ये आहे, आणि आपण असे एकमेकांना इंटरॅक्शन करू शकत होतो का हो 10 वर्षापूर्वी? नाही. तर ते त्यावेळेस ते 2 ते 3 वर्ष लागले. इनफॅक्ट ते किती वेळेला फेल झाले हो सांगा? सुरुवातीलाच ते यशस्वी झाले का? नापास पण झाले ना ते. नाही, नापास झाले ना. हा, बघा, यशस्वी होण्याची पहिली पारी अयशस्वी होणे, हे लिहा, लक्षात ठेवा. पण आपल्याकडे कसं असते, आम्हाला अपयश नकोच, आम्हाला पहिल्याच गाडीमध्ये फायदा पाहिजे. ओके, म्हणजे हे जे ध्येय आहे, हे बघा, बिझनेसचं कसं असते, बिझनेस चालू केल्यानंतर पहिले 3 वर्ष आहे ना सीड फेज मध्ये असतो. सीड फेज मध्ये त्या 3 वर्षात कंपनीला गव्हर्नमेंट सपोर्ट करत असते, आणि 3 वर्षांनंतर अशा फेज मध्ये येते की त्यावेळेस तुम्ही काहीही नाही केलं तरी ते बिझनेसची सिस्टम तुम्हाला महिन्याला 10 ते 20 लाख कमवून देते, महिन्याला, काही नाही केलं तर. पण त्यासाठी पहिले 3 वर्ष आपल्याला झपाट्याने, चांगल्या पद्धतीने फायदा नुकसान याचं कॅल्क्युलेशन करून आपण ती कंपनीला चालण्यासाठी सामर्थ्यवान पाहिजे. त्यासाठी म्हणतोय तुम्ही बिझनेस माइंडसेटने ही कंपनी चालवा. एक लक्षात ठेवा, आपल्या एरियामध्ये, तुमच्या एरियामध्ये जर एक आडत व्यापारी माहितीये, आडत व्यापारी जरी आता फायदा कमवत असेल तरी सुरुवातीच्या पिरियड मध्ये त्यांनी किती नुकसान सहन केले, तो थोडंफार नुकसान त्यांनाही झालेलेच आहे. ओके, पण मी काय म्हणतोय, तुम्ही हिशोब करा. समजा उदाहरणार्थ तुमच्या फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशनची नुकसान सहन करण्याची कॅपॅसिटी समजा 1 लाख रुपये आहे, तर तुम्ही 10,000ची रिस्क घ्या. 10,000ची रिस्क म्हणजे काय तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ तुमच्याकडे सर्वात चांगला येणारा प्रोडक्ट समजा शिमला मिरची आहे. आता आम्हाला औरंगाबादचे कन्नडचे सहकारी सांगितलेत की शिमला मिरची आहे, तर पहिल्यांदा तुम्ही शिमला मिरची घेऊन आलात. उदाहरणार्थ शिमला मिरची काय रेटने विकत आहे औरंगाबाद मध्ये?
अनम्यूट करून बोला. सर शिमला मिरचीचा रेट काय आहे औरंगाबाद मध्ये? 25 रुपये. 25 रुपये. आता तुम्हाला काय रेट अपेक्षित आहे पुणे आणि मुंबईमध्ये? उदाहरणार्थ त्यांना पुणे मुंबईमध्ये 30 रुपये रेट अपेक्षित आहे. तर पहिल्याच ट्रिप मध्ये कदाचित त्यांना 30 रुपये भेटेल पण ट्रान्सपोर्ट कॉस्ट परवडणार नाही. तर त्यांनी ट्रान्सपोर्ट मध्ये 4 ते 5 रुपये खर्च करतात. मग ते लगेच हिशोब लावतात की मी गावामध्ये 25 रुपये विकत होतो, पुण्यामध्ये जाऊन 30 रुपयाला विकायचं आणि 5 रुपये माझा ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे, तर मला काय परवडलं? हे आणि इथूनच मागे जातात. ऍक्च्युअली खरं पाहिलं तर याच्या पुढे यश असतं. ओके, मग तुमचा मार्केट भेटण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता प्रश्न काय राहिला? स्वस्त ट्रान्सपोर्टचा. आता स्वस्त जाणं येण्यासाठी आणि आपले काही सर्व सहकारी असे आहेत, सर्व कामं मीच करतो म्हणतात. असं करत नाहीत मालक. तुम्ही मालक आहात, तुमच्या सोबत एक व्यक्ती टेक्निकल पाहिजे. बघा, लिहा तुम्ही. तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, सिक्रेट गोष्ट सांगतोय. समजा तुम्ही एकटे आहात, तर तुम्ही एकटे मालक आहात. मालकासोबत या क्षेत्रातला परफेक्ट माणूस पाहिजे, तुमच्या एरियातला कोणीही असू द्या, एक व्यक्ती तो. आणि लक्षात ठेवा, इंग्रजी तुम्हाला बोलता येत नाही, पण इंग्रजी परफेक्ट बोलणारा किती रुपयात भेटतो? महिना 5 ते 6,000 मध्ये भेटतो परफेक्ट इंग्रजी बोलणारा. ओके, तर तुम्ही मालक राहा. आणि तुम्हाला सांगतो, जेवढे जास्त शिकलेले आहेत ना, तेवढे जास्त फेल होतात बिझनेस मध्ये. तुम्ही जे आहात, तुम्हाला एक माहिती आहे की बाबा मला माल पिकवतोय, मला फक्त 2 रुपये जास्त पाहिजे बस. तर तुम्ही काय करा, एक व्यक्ती ऍग्रीकल्चर मध्ये, तुम्हाला काही जणांचे प्रश्न हे पण आहेत देवेंद्र सर, की त्यांना ते मॅन पॉवर नाही, तर आपण ते उपलब्ध करून देऊ शकतो. भूषण सर, आपण हे काही जणांना मॅन पॉवर देऊ शकतो का? हो सर, त्यांना ज्या स्किलसाठी रिक्वायरमेंट आहे, फुल डे माणूस न ठेवता आपण काही कंपन्या मिळून एक प्रतिनिधी की तो त्या कामासाठी म्हणून किंवा लिगल कम्प्लायन्सेस किंवा मार्केटिंग किंवा त्यांचे ड्राफ्टिंग किंवा अकाउंटिंग साठी तो त्यांना सपोर्ट करू शकतो. या पद्धतीने आपण ती टीम अवेलेबल करून देऊ शकतो. ओके, भूषण सर. येस सर, मॅनपॉवर अगदी चांगली आणि क्वालिटी आपण त्यांना नक्की देऊ शकतो. अच्छा, तर बघा काय असते, ते मॅन पॉवर त्यांना भेटत नाही असा प्रश्न नसतो. प्रश्न असो की त्यांच्या बजेटमध्ये तो मनुष्य भेटत नाही. तर त्याचं उत्तर काय तुमच्याकडे? सगळ्यांचे मिळून जर एक आपण कन्सोर्शियम केलं सर, तर यांना अगदी अगदी कमी बजेटमध्ये मॅनपॉवर होऊ शकते. कारण आपण 100 FPO जर एकत्र आणले आणि उदाहरणार्थ आपण फक्त सगळ्यांकडनं 1000 रुपये महिना गोळा केला, फक्त 1000 रुपये, तर 1 लाख रुपये होतात. 1 लाखामध्ये आपल्याला 4-5 मॅनपॉवर आरामात भेटू शकते. ओके, तर यांना 1000 रुपयामध्ये 4 माणसं झाली. हे बरोबर आहे. आपल्याला सोपं आहे, ते काय पॉसिबल आहे. ओके, व्हेरी गुड. सर्वांनी एकत्र आलं तर शक्य आहे. व्हेरी गुड. ओके, ग्रेट. लेवलला आपण 4-4, 5-5 लोक मिळून पण वेगवेगळ्या याच्यातले विषयातले तज्ञ ठेवू शकतो आपण कन्सल्टंट सारखे. ओके, कोण बोलत आहे सर? जस्ट हात वर करा, परत एकदा बोला. हा सर, व्हीडी पाटील सर. हा, डिस्ट्रिक्ट लेवलला साधारणतः प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये आपण 4 ते 5 ऍव्हरेज FPO धरू. तर डिस्ट्रिक्ट लेवलला पण आपण वेगवेगळ्या याच्या माध्यमातून एक कन्सल्टंट ठेवू शकतो की जे सगळ्या FPO ला गायडन्स करू शकतात किंवा मदत करू शकतात. सगळ्यांची रिक्वायरमेंट एकाच वेळेस नसते. छोटं ऑफिस ठेवू शकतो आपण डिस्ट्रिक्ट लेवलला, एखादं छोटं ऑफिस ठेवू शकतो. येस सर, प्रत्येक FPO आपण आपली मदत घेऊ शकतो किंवा ते व्हिजिट करून मदत देऊ शकतात प्रत्येक FPO ला. व्हेरी गुड. त्यांची काही सतत गरज पडणार नाही आणि त्यांनाही काही सतत काम राहणार नाही. व्हेरी गुड. येस, किंवा अल्टरनेट 2-3 डिस्ट्रिक्ट मिळून पण करू शकतात ते. जसं की उदाहरणार्थ आता नाशिक मध्ये ठेवलो आपण, तर नाशिक मधला माणूस मार्केटमध्ये राहतो. धुळे हा नाशिकचा पार्ट झाला.
दुसरा औरंगाबाद मध्ये एक ठेवला. औरंगाबाद मध्ये परभणी, बुलढाणा हे 2-3 जिल्हे पाहणार आणि नागपूरमध्ये ठेवला. नागपूरमध्ये त्या विदर्भातले शेतकरी पाहतो किंवा कोल्हापूरला ठेवल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातले जेवढे शेतकरी आहेत ते कव्हर होते. शासनातले जे महसूल स्ट्रक्चर आहे त्याप्रमाणे जरी ठेवलं तरी आपल्याला ते शक्य आहे. येस, हा महसूल प्रमाणे करू. आणि सर्वजण थोडस माझ्याकडे बघा. हा थोडं असं करा सर्वजण, असं करा सर्वजण. हा हलकं विमान बनवायचं आपल्याला, जड नाही. कसं बनवायचंय? हलकं विमान. एक जण झोपलंय बघा, कोणतं आहे हे, यांचं नाव नाही, EA काहीतरी नाव आहे. सर तुम्ही थोडं उठा ना, उठून बसा ना. आजारी सर, जरा आजारी आहात? ओके, ठीक आहे, मान्य आहे तुमचं. ओके, हा ठीक आहे. बघा म्हणजे आजारी राहून पुन्हा अटेंड करत आहेत, त्याच्यासाठी थोडं जोरदार टाळ्या वाजवा. कम ऑन, फास्ट. व्हेरी गुड. आल काय? हे बघा, आपल्याला हलकं विमान बनवायचं का जड विमान बनवायचंय? हलकं विमान उंच उडतं का जड विमान उंच उडतं? हलकं. ओके, तर हलकं विमान बनवायचंय. त्याच्यासाठी काय करायचंय? आपल्याला मनुष्यबळ घ्यायचंय, पण प्रत्येक ठिकाणी खर्च नाही करायचा. आता उदाहरणार्थ आपण प्रत्येक जिल्ह्यात जर ऑफिस खर्च केला तर आपण त्या ऑफिसच्या खर्चाचाच विचार करणार. आपण त्याच्यासाठी काय करायचा? एका लोकेशनला 1 करोडचा बिझनेस होईपर्यंत आपण काहीही करायचं नाही. मनुष्य ठेवायचं, त्याच्या घरच त्याचा ऑफिस, त्याचं घरच त्याचा ऑफिस. तर याच्यासाठी काय म्हणतात? बनवणे पहिले का विक्री पहिले? सांगा. विकायचं अगोदर का बनवायचं अगोदर? बनवणे पहिले. गुड. राम. विकणे अगोदर. यस. विकायचं अगोदर का बनवायचं अगोदर? विकायचं अगोदर. आधी आणि विकायचं. आपल्या कंपनीचं नाव काय? फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन. ओके, मग या एका गोष्टीमुळे यशस्वी होत नाहीत. नाव असू द्या, पण जगामध्ये अशी कोणतीच कंपनी नाही जे अगोदर बनवलं नंतर विकलं यशस्वी झाली. सर्वात अगोदर ते विकतात मग बनवतात. बघा क्वालिटी याला कॉम्प्रोमाइज नाही. आपल्याला उत्पादन क्वालिटीच द्यायचं आहे, त्याच्यात काही प्रश्नच नाही. पण तुम्ही बनवायचं अगोदर का विकायचं अगोदर हे थोडं आपलं काय माहितीये का? आपल्या आहे ना दुसऱ्यांना समजून सांगू शकतो, पण आपलं डोकं आहे ना 2 दिशेनं भागतो, 2 दिशेनं प्रवास करतं. आपलेच डोक्याला एक दिशा भेटत नाही. एक दिशा म्हणते अरे अगोदर बनवू ना नंतर विकायचं बघू. दुसरं म्हणते अरे मार्केट नाही रे, काय करायचं? मग हे माहितीच नाही. विकायचं अगोदर. उदाहरणार्थ तुमच्याकडे पुढच्या 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट लिखित स्वरूपात आहे की सर तुम्ही डाळिंब बनवा, रेसिड्यू फ्री डाळिंब बनवा, तुमचे सर्व डाळिंब आम्ही विकत घेऊ. हा विकला का बनवला? आधी विकला. अगोदर विकला. मग आता रेसिड्यू फ्री डाळिंब बनवायला काय तुम्हाला काय ताकद लागते? हो, चांगल्या शेतकऱ्यांना सांगितलं की तो आणून देतो की नाही तुमच्याकडे? कॅमेरा ऑन करा. हे बघा, विकायचं अगोदर आपल्याला लक्षात ठेवा. आणि ती क्षमता तुमच्यामध्ये नसेल तर आपण ती क्षमता असलेला सहकारी तुम्हाला देऊ किंवा तुम्हीच तो हायर करा. आम्हाला काही त्याच्यात इंटरेस्ट देण्यासाठी वेळ पण नाही. आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू की हा व्यक्ती आहे. बघा, काही जण नाही तर येतील, सर अनिल सर खूपच चांगले बोलायला लागले, हे घ्या आमचे 100 आणि तुम्हीच करा सर्व. सर मला थोडं बोलायचं आहे. बोला मॅडम. येस. मी चौरास फार्मर प्रोड्युसर कंपनी आजगाव डिस्ट्रिक्ट भंडारा इथने बोलते आहे. मीटिंग मी ऐकत आहे. कॅमेरा ऑन करा. हा. सर माझा प्रश्न हा होता, आम्ही आता गेल्या 5 वर्षापासून काम करतोय मार्केटमध्ये. जवळपास 4,500 5,000 शेतकरी शेअर होल्डर आहे. टाटा ट्रस्ट सोबत आमचा प्रोजेक्ट पण चालू आहे. RNR 1508 म्हणून एक व्हेरायटी आहे, शुगरलेस व्हेरायटी.
आम्ही एक्सपोर्ट मध्ये पण काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. बट कसं आहे सर, फार्मा प्रोड्युसर कंपन्या तयार करू शकतात, महत्वाचं आहे विकणं, आणि विकायलाच कॉन्टॅक्ट मिळत नाहीये, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत आहे. कारण आपण जे तयार करत आहोत, जवळपास पूर्ण वर्ल्ड मध्ये 60% शुगरचे पेशंट आपल्या इंडियामध्ये आहे, बरोबर. तर आमच्याकडे जी व्हेरायटी आहे ती रिसर्च व्हेरायटी आहे, तेलंगणा विद्यापीठाची रिसर्च व्हेरायटी आहे. तो तांदूळ जर त्या शेतकऱ्यांनी खाल्ला, म्हणजे इव्हन कुठल्याही व्यक्तीने जर त्या तांदळाचा भात खाल्ला, शुगर लेवल त्याची वाढणार नाही. आणि रोजच्या जेवणामध्ये भाताची गरजच असते. पण प्रॉब्लेम का होत आहे, ही फार्मा प्रोड्युसर कंपनी आहे, एवढ्या दूरपर्यंत आपले कॉन्टॅक्ट नाहीये. तर ह्या आपल्यासारख्या कंपन्यांचं आमचं एवढंच म्हणणं आहे की एक्सपोर्टसाठी आम्हाला सपोर्ट करा किंवा विकण्यासाठी सपोर्ट करा. कारण फार्मा प्रोड्युसर कंपन्या तयार तर करू शकते, कारण ते फार्मर आहेत, ठीक आहे, शेतकरी तयार करू शकतो, पण त्याचे कॉन्टॅक्ट एवढा वरपर्यंत नाही की तो विकू शकेल. तर आता आम्हाला टाटा ट्रस्ट जोडल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत मिळून तो तांदूळ तर विकत आहोत, बट एक लिमिट पर्यंत. पण आपल्याला जर सह्याद्री व्हायचं असेल तर आम्ही आमचे हातपाय तर मारतच आहोत, आमचे प्रयत्न तर चालूच आहे. पण तुमच्यासारख्या लोकांनी जर आम्हाला सपोर्ट केला एक्सपोर्टमध्ये, तर खरंच फार्मा प्रोड्युसर कंपनी काहीतरी बनू शकेल. आणि जर का ती काही बनली तर ऑफकोर्स प्रत्येक शेतकरी हा चांगला बनू शकेल. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला एक्सपोर्टसाठी तुम्ही सपोर्ट करा. थँक्यू सर. गुड 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 गुड. अश्विनी मॅडम साठी थोडं टाळ्या वाजवा सर्वांनी, कमॉन. ओके, एक्सलंट अश्विनी मॅडम. हे बघा, तुम्हाला सांगतो आता, अश्विनी मॅडमचा हा प्रश्न आहे की आम्ही तांदूळ हा खूप चांगल्या क्वालिटीचा तांदूळ आपण बनवत आहोत, पण त्याची ब्रँडिंग नाही होऊ शकत. बघा, तुम्हाला सांगतो, सर्वात चांगलं फळ कोणतं आहे हो देशामध्ये? सर्वात चांगलं फळ कोणतं आहे सांगा बरं शेतकऱ्यांनो? सर्वात चांगलं फळ कोणतं आहे? मँगो, कस्टर्ड ऍपल. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट, सर्वात न्यूट्रिशन जास्त असलेले फळ? सर्वजण शेतकरी आहात ना, सांगा लवकर सांगा, सर्वात जास्त न्यूट्रिशन असलेले फळ कोणतं आहे? ड्रॅगन फ्रूट. ड्रॅगन फ्रूट, व्हेरी गुड. अजून सांगा. विठ्ठल सांग. मँगो. मँगो, ओके. मँगो. लवकर सांगा. डाळिंब. कोणता? डाळिंब. डाळिंब, ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. बनाना. हा, अजून काही जण किवी फ्रूट सांगतील का? केळी. केळी. हा, केळी, किवी फ्रूट, किवी. किवी. किवी मध्ये विटामिन सी असते ना. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हे बघा, किवी फ्रूट म्हणतो न्यूझीलंडचा आहे. आफ्रिका. ते आपल्यामध्ये न्यूझीलंड. हे बघा, त्यांनी त्यांचं मार्केटिंग अशा पद्धतीने केलं की किवी फ्रूट खाल्लं तर आपले पांढऱ्या पेशी वाढतात. ते सर्वजण किवी फ्रूटच खायला सुरू केले. अहो, सर्वात चांगलं फळ आपलं बोर आहे. बोर माहितीये ना, आंबट. सर्वात जास्त न्यूट्रिशन असलेले फळ कोणतं? सायंटिफिकली बोर आहे. पण आपण काय करतो, आपल्याला ते ब्रँडिंगच करता येत नाही. त्या बोराला पॅकिंग चांगल्या पद्धतीने करून विका. किवी फ्रूट पेक्षा जास्त महाग विकते आज बोर पुण्यामध्ये. पण आपण बोर, म्हणजे मी का सांगतोय, म्हणजे आपली मानसिकता बघा. आपण लवकर त्या ड्रॅगन फ्रूटला ऍक्सेप्ट केलं कारण ते दिसायला चांगलं आहे, त्याची पॅकिंग चांगली केली. पण आपण आपले प्रोडक्ट पॅकिंग चांगली करतो का? किंवा आपलं ते मार्केटमध्ये प्लेसमेंट त्या पद्धतीने करतो का? सर्वात छान आरोग्याला बोर आहे. बोर खा, कोणताच आजार होत नाही, सर्दी होत नाही तुम्हाला. तर हे जे प्रोडक्टचे पॅकिंगचे आपली मार्केटिंग करण्याची क्षमता आहे ते आपल्याला बनवावे लागतं, वेबसाईट मध्ये टाकावं लागतं. त्याच्यासाठी काही गोष्टी आहेत ते की तुम्ही नाही करू शकणार. तुमच्याकडे 5 ते 10 हजाराचा माणूस समजा जिल्ह्याला, जसं आपण म्हणलो की प्रत्येक जिल्ह्याला आपण जर एक मनुष्य देऊ, किंवा औरंगाबाद रिजन मध्ये महाराष्ट्रामध्ये 4 माणसं देऊ, तर ते 4 माणसे नक्की करू शकतात. तर ते प्रोडक्ट ब्रँडिंग करू शकतात. जसं की आता मॅडमने सांगितलेलं आहे, त्यांच्याकडे तांदूळ आहे. तर हे तांदूळ एवढं आरोग्यदायी आहे. जर पुण्यामध्ये
भूषण सर मला सांगा, तुम्ही पुण्यात राहता, तर तुमच्या अपार्टमेंट मध्ये जर सांगितलं, तुमच्या अपार्टमेंट मध्ये किती घर आहेत? 200. 200 घरं आहेत. तर 200 घरांचे म्हणजे ऑन अन ऍव्हरेज उत्पन्न काय असेल? म्हणजे ते मिडल क्लास आहेत का श्रीमंत आहेत का गरीब आहेत? मिडल क्लास. अपर मिडल क्लास. तर अपर मिडल क्लास 200 घरांना जर तुम्ही सांगितलं व्हॅल्युएबल राईस आहे, त्यांचं राईस क्वालिटी चांगला आहे, तर 200 पैकी किती घर घेऊ शकतात? नक्की कमीत कमी 50% लोक घेतील. 50 घरं. एका अपार्टमेंट मध्ये 50 घरं. तुमच्या कॉलनीमध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये किती बिल्डिंग्स आहेत असे? कमीत कमी सर 10,000 फ्लॅट आहे तिथे आमच्या एरियात. 10,000 फ्लॅट एका एरियामध्ये. 10,000 पैकी 5,000 जरी कस्टमरने तुमचा घेतला आणि त्याच्यासाठी काहीही करण्याची गरज नाही, एक मनुष्य ठेवायचा आणि एक छोटासा, ऍक्च्युली काय एका एफपीओ ला हे करणं शक्य नाही. परत एकदा सांगतो, एका एफपीओ ला हे करणं शक्य नाही. कारण का? त्यांना तांदूळ विकायचा आहे, काही जणांना कांदा विकायचा आहे, काही जणांना शिमला मिरची विकायची आहे, काही जणांना समजा डाळ विकायची आहे. तर हे सर्वांचं मिळून स्वस्त होतं. आलं का लक्षात? तर हे कॉस्ट इफेक्टिव्हनेस आपण करू शकतो. कॉस्ट इफेक्टिव्हनेस जेव्हा झालं, तुमचा बिझनेस प्रॉफिट मध्ये येतो. आता काही जण, आता विठ्ठल तुमच्या एरियामध्ये तुम्ही समजा बटेर फार्मिंग करायचं म्हणताय, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे सांग बरं? लोकल मध्ये मार्केटिंग नाही आहे त्याचा. हा, त्याचं व्हॅल्यू जे आहे ते न्यूट्रिशन व्हॅल्यू लोकांना माहिती नाहीये. ओके. आणि त्याच्याबद्दल जागरूकता नाहीये. पूर्वीचे लोक होते, पण ते आवडीनं फक्त एखाद्या वेळेस खायचे. हा, ते खूप महाग असल्यामुळे खात नव्हते. आताही नाही. अच्छा, बटेर फार्मिंगला, बटेरला दुसरं नाव काय आहे? चितर. हा, चितर थाळी भेटते असं किती जणांनी ऐकलं हो? आपण पुण्यामध्ये येते वेळेस चितर थाळी वगैरे आहे. आता हे एक शेतकरी आहेत, यांना चितर बनवण्याची पूर्ण आयडिया आहे, पण विकण्यासाठी नाही. जर पुण्यामध्ये फेडरेशनचे पुण्यामध्ये एक ऑफिस राहिलं, कारण सर्वात जास्त मार्केट पुणे आणि मुंबईमध्ये आहे. ओके, तर पुणे मुंबईमध्ये मार्केटमध्ये हे जर सप्लाय केले आणि ह्या फेडरेशन मार्फत जर हे विकलं पुण्यामध्ये, आणि दुसरी गोष्ट, फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन असल्यामुळे इथले लोकल आमदार सुद्धा मदत करतात याच्यासाठी. लोकल आमदार किंवा खासदार यांचे बंगलोज राहतात, घरं राहतात, ऑफिसेस राहतात, ते सुद्धा आपल्याला मदत करतात. कारण का? इट्स अ पॉलिटिकल इश्यू. पॉलिटिक्स. आपण शेतकरी आहोत म्हणजे आपण, परत एकदा सांगतो, एक शेतकरी काही करू शकत नाही, 100 शेतकऱ्यांचे 100 ग्रुप बरंच काही करू शकतात. मी तुम्हाला सांगत होतो प्रोडक्ट, प्राइस, प्लेसमेंट. तिसरं झालं सांगितलं प्लेसमेंट. चौथा आहे प्रमोशन. प्रमोशन म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट तुमच्या भाषेमध्ये सांगायचं तर. ओके, बरं, तुम्हाला कोणाला ब्रेक घ्यायचा आहे का हो? म्हणजे कोणाला बाहेर जाऊन यायचंय, लघवीला वगैरे, ब्रेक घ्यायचंय का? नाही ना? घ्यायचं असेल तर सांगा मला, आपण 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ. घ्यायचं का? येस की नो? लवकर सांगा. नो. ओके, तर सर्वांनी कॅमेरा परत चालू करा. अर्जुन, राजेंद्र, कमॉन कमॉन कमॉन, अरुण, अश्विनी, भार्गव, विशाल, विडी पाटील. नाही तर माझा कॅमेरा मी बंद करेल. चला, तुमचा कॅमेरा चालू झाला तरच माझा कॅमेरा चालू करेल. बरोबर आहे की नाही? ओके, करा करा, लवकर करा. आपल्याला फ्री मध्ये भेटते तर फ्रीची व्हॅल्यू लवकर. ओके, राईट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा, प्रमोशन म्हणजे काय? तर सर्वात अगोदर आपल्या प्रोडक्टला एक नाव दिलं गेलं पाहिजे. सर्वात अगोदर तर तुमच्या प्रोडक्टचं नाव सांगा मला. शिमला मिरची सोडून, शिमला मिरची नाव नाही, तुमचं ब्रँडचं नाव सांगा. किती कंपन्यांचे ब्रँडचे नाव आहेत पाहू आपण. अश्विनी मॅडम, तुमच्या राईसचं नाव सांगा. सर, आपल्याकडे 2-3 प्रकारचा, एक पांडुरंग नाव आहे एका ब्रँडचं, एक जयप्रकाश आहे,
एक आपण RNR नावाने एक आणलेला आहे, राजीव गांधीच्या युनिव्हर्सिटीच्या नावाने आपण प्रसिद्ध केला होता त्याला. असे 3 प्रकारचे आपल्याकडे आहेत. एक्सलंट एक्सलंट, व्हेरी गुड. सर्वांनी टाळ्या वाजवा, कमॉन. ओके, मॅडम कडे नावं रेडी आहेत. तर तुमच्या एरियातले प्रोडक्टचे नावं सांगा. काही जणांकडे नाही. हे बघा, तुम्हाला सांगतो, आता नावं कसे द्यायचे ते विचार करा. बघा, नावं थोडं चांगले द्या. ओके, देतच तेवढेच. समजा नावं आपल्याला द्यायची आहेत. सोनम राईस, ओके, किंवा त्याला आहे ना पॉवरफुल राईस नाव द्यायचंय, पॉवरफुल राईस, किंवा त्याला थोडस इंग्लिश नाव, आणि इंग्लिश ऍक्सेप्ट करा. हा, इंग्लिशला तेवढं हेट करू नका. इंग्लिशला थोडस स्वीकारा, नावापुरतं स्वीकारा. म्हणजे काही शेतकरी इंग्लिश मध्ये नाव दिलं की अरे ते काही वेगळंच आहे म्हणतात. नाही, इंग्लिशला स्वीकारा. का? तुमचे कस्टमर आहे ना, डायरेक्ट खाणाऱ्या कस्टमरला इंग्लिश सोपं जातं खाण्यासाठी. ओके, तर ते इंग्लिश मध्ये नाव थोडस मिक्स द्या. मे बी तुम्ही मराठी किंवा संस्कृत चांगले नाव द्या. नाव असे द्या की तोंडामध्ये घेण्यासाठी सोपे राहील. त्याला झालं ब्रँडिंग. नाव दिल्यानंतर डिजिटल मार्केटिंग आपण करायची. डिजिटल मार्केटिंग मध्ये तुम्ही कसं करू शकता? तुमच्या प्रॉडक्टचे फोटो आणि त्या फोटोच्या बाजूला एक लोगो, आपण एक फेडरेशनचा लोगो बनवू शकतो. समजा सर्व कंपन्यांची फेडरेशन झाल्यानंतर त्या फेडरेशनचा लोगो, आणि त्या फेडरेशनचा लोगो वरती पाहिजे. म्हणजे लोगो म्हणजे काय? तो लोगो राहिला तर तो प्रोडक्ट क्वालिटी असं धरला जातो, गृहीत धरला जातो. आता देवेंद्र सर बसलेत, त्यांच्या पाठीमागे काय आहे पहा लवकर देवेंद्र सरांना. बघा सर, देवेंद्र सर तुमच्या पाठीमागे काय आहे ते सांगा बरं. माझ्या कंपनीचं नाव आहे आणि आम्ही ज्या ज्या सर्व्हिसेस देतो त्या सर्वांचं लोगो आणि लिस्टिंग त्यामध्ये आम्ही दिलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीने सर्व फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन अशा पद्धतीने बसू शकतात की नाही? नक्कीच नक्कीच बसू शकतात सर, त्यांचे प्रॉडक्ट्स आणि सगळ्या वस्तू घेऊन. आणि हे करण्यासाठी किती खर्च येतो? 500-700 रुपये बस, नोट मोर. आता एफपीओ कडे 500 रुपये नाहीत असं नाही होऊ शकत, तेवढं तर सहज होतं. म्हणजे का माहिती तुम्हाला सांगतो, याची जाणीव नाही, जागरूकता नाही. पैसे आहेत, 500 रुपये आहेत, पण याची जागरूकता नाही. ओके, आता म्हणजे याची जेव्हा जागरूकता येईल, तुमचा व्हिजिटिंग कार्ड रेडी राहील. आता व्हिजिटिंग कार्ड हे गरजेचंच आहे असं नाही, तुमचं राहू नये, पण तुमच्या फेडरेशनचं किंवा तुमच्या एफपीओचं जरूर राहायला पाहिजे. तुमची वेबसाईट पाहिजे. ओके, आणि आजकाल वेबसाईट बनण्यासाठी किती खर्च येतो? 2000-3000 बस वेबसाईट बनून जातो. नसेल तर तुम्ही अमेझॉन वरती आहात का? अमेझॉन वरती तुमचे प्रोडक्ट रजिस्टर्ड आहेत का? आता कसं आहे ते तुम्ही नाही करू शकत, मान्य आहे. आता पण त्याला कमिशन जास्त घेते ते, कमिशन जास्त घेते प्रोडक्ट त्याच्या हातात कमी पैसे येतात. अमेझॉनला जास्त घेते कमिशन. अच्छा, ठीक आहे. हे बघा, सर्वात अगोदर कोणी जर सर्व्हिस देत असेल ना, त्याची फीस देण्यासाठी रेडी राहा. पहिली मानसिकता बदला तुमची सर्वांची. जर तुम्हाला कोणी प्रोडक्ट मार्केटिंग मध्ये, अमेझॉन असेल कोणी असू दे, मी एक उदाहरण देतोय, जर कोणी तुम्हाला सर्व्हिस देत असेल, त्या सर्व्हिसचा मोबदला जे काय आहे ते देण्यासाठी तयार राहा. आणि ते मोबदला तुम्ही नाही द्यायचं, तुमचे कस्टमर देणार आहेत. आणि सर याबाबत मी एक एक्झाम्पल आहे, माझे क्लायंट आहेत, त्यांनी त्यांच्या गुळाचं प्रोडक्ट आणि काकवी हे 2 प्रॉडक्ट्स जेव्हा ते खाली धुळ्यामध्ये या ठिकाणी विक्री करतायत, त्याचा रेट आणि अमेझॉन वरचा रेट आम्ही जेव्हा कम्पेअर करायला गेलो, अराउंड तो 2 ते 3 पट पेक्षा जास्त होता अमेझॉन वरच्या. आणि लोक तिथून ऑर्डर्स वगैरे पण खूप चांगल्या पद्धतीने होत्या. आणि त्यासमोर दिलं जाणारं कमिशन जे होतं, तरी सुद्धा त्यांना इथे लोकल मध्ये विकण्यापेक्षा तिथे विकलेला जास्त फायदा होता. कारण तिथे त्या प्रॉडक्टला त्या किमतीला मार्केट होतं. आपल्या लोकल लेवलला विकताना मी कदाचित 100 रुपये किलोने विकत असेल, तिथे मी 150-200 रुपये किलोने विकू शकतो. येस, ओके. तर हे बघा, आता मला अमेझॉनचं काही प्रशंसा करायचं नाही. इनफॅक्ट मी मेड इन इंडिया, भारतातले प्रोडक्टला प्रमोट करणारा माणूस आहे. तर आपण 100 एफपीओ जाऊन जिओ मार्ट सोबत असोसिएशन करू शकतो.
मी जिथं आमचं जे ऑफिस आहे त्याच्या बाजूला जिओ मार्ट किंवा रिलायन्स मार्टचं ऑफिस आहे, तर त्या रिलायन्स मार्टला आपण असोसिएशन करू शकतो. आणि इनफॅक्ट त्यांच्याकडे 2% कॉर्पस फंड असतो. त्या कॉर्पस फंड साठी सांगू शकतो की तुमचा CSR फंड हा आमच्या शेतकऱ्यांसाठी वापरा. तर बरं, मला टेक्निकल गोष्टी माहित पाहिजेत. देवेंद्र सर, समजा रिलायन्स मार्टने आपल्याला त्यांचा कॉर्पस फंड देण्यासाठी इच्छुक असले तर ते देऊ शकतात का? हो, त्यासाठी आपल्याला फेडरेशन म्हणजे दॅट इज ती सेक्शन 8 कंपनी रजिस्ट्रेशन करावी लागेल आणि त्याचे सभासद हे सगळ्या शेतकरी उत्पादक कंपन्या तिचे सभासद होऊ शकतील. म्हणजे NGO आपला ट्रस्ट ज्या पद्धतीने रजिस्टर करतो त्याच्याऐवजी सेक्शन 8 कंपनी आपल्याला रजिस्ट्रेशन करावी लागेल. त्यामध्ये CSR फंडिंग वगैरे सगळ्या गोष्टी ते देऊ शकतात. ओके, तर ह्या पद्धतीने समजा उदाहरणार्थ, कारण का जिओ हे देशामध्ये बरंच म्हणते की आम्ही भारत देशासाठी काहीतरी करत आहोत, पण त्यांना कुठेतरी कारणही पाहिजे की आम्ही शेतकऱ्यांसाठी सुद्धा काही करत आहोत. आणि त्यांची सुद्धा ब्रँडिंग होते की ते डायरेक्ट शेतकऱ्याकडून घेत आहेत. त्यांचा सुद्धा जिओचा सुद्धा फायदा आहे. आता जिओ मार्ट, रिलायन्स मार्ट, डी मार्ट. बोला सर, अरुण सर बोला. अच्छा, कोणीतरी बोलत होतं आता. ओके, हे बघा, तर ह्या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. आता हे काय आहे, आपल्या विचारांना ही जी दिशा आहे हे आतापर्यंत मिळाली नसेल. कारण मार्केटमध्ये काय आहे, जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंटच्या ऑफिसर कडून तुम्ही ट्रेनिंग घ्याल तर गव्हर्नमेंटच्या ऑफिसर्सना किती मार्केटिंग माहिती आहे ते त्यांनाच माहिती, मी काहीच सांगू शकत नाही. ओके, तर त्यांना काय आहे, गव्हर्नमेंटचे स्कीम राबवणे हेच त्यांचं ज्ञान असते. पण तुम्हाला जर तुमच्या प्रॉडक्टला विकून पैसा जर कमवायचा असेल तर प्रोफेशनल अप्रोच तुम्हाला ठेवायचा आहे. आणि तो प्रोफेशनल अप्रोच ठेवण्यासाठी काहीही एक्स्ट्रा खर्च करण्याची गरज नाही. असोसिएशन जर केला तुम्ही, ते तीळ मात्र तुम्हाला ते कंट्रीब्युशन करायचं असते, ते तुम्ही करा. कोणीतरी पुढाकार घ्या. देवेंद्र सर किंवा जे खेतीवाला ऑर्गॅनिक्सचे डायरेक्टर आहेत भूषण सर, यांना आपण विनंती करू तुम्ही पुढाकार घ्या. भूषण सर, तर तुम्ही हे पुढाकार घेण्यासाठी इच्छुक आहात का, किंवा काही फेडरेशन मार्फत तुम्ही पुढाकार घ्याल का सर? सर, मी सपोर्ट करायला डेफिनेटली तयार आहे आणि त्यात मी पुढाकार घेईन. ठीक आहे, ठीक आहे, व्हेरी गुड. कंपनी घेईल त्याच्यामध्ये. व्हेरी गुड. ओके, ग्रेट. आता बघा 4 P कंप्लीट झालेत. प्रॉडक्ट, प्राइस, प्लेसमेंट आणि प्रमोशन. प्रॉडक्ट म्हणजे तुमचं उत्पादन, प्राइस म्हणजे तुमच्या किंमत किती आहेत. ओके, आणि मी याच्यातला माणूस नाही तुमचे प्रोडक्ट स्वस्त विका हे म्हणत नाही. तुमचे प्रोडक्ट जास्त किमतीत विका, चांगल्या क्वालिटीचे विका, जेणेकरून पुढच्यांना सुद्धा कळेल की जास्त किंमत म्हणजे जास्त क्वालिटी. काही जण स्वस्त विकण्याचा प्रयत्न करतात, स्वस्त विकू नका. बघा, बिझनेस रन करण्यासाठी मनी गरज आहे, पैसा. ओके, आणि तुम्हाला फायनान्स सुद्धा भेटू शकतो. तुमचा जर बिझनेस बॅलन्स शीट हे प्रॉफिटेबल असेल तर. सुरुवातीला बघा, तुम्हाला हालचाल तुम्हाला करावं लागतं, आणि एकदा तुम्ही हालचाल करायला सुरू केलात ना, तुम्ही जर प्रॉफिट मध्ये आलात ना, कुणीही तुम्हाला सपोर्ट करेल. तर हे सपोर्ट करण्यासाठी काय करा की तुम्ही हालचाल सुरू करा. सर्वात अगोदर तुमच्याकडून तुमचा एक प्रमुख जे कोणी आहे ते भूषण सरांना संपर्क करा. भूषण सर, तुमचा नंबर लिहा इथं, जेणेकरून ते तुम्हाला संपर्क करतील. तुमचा नंबर लिहा आणि त्यांना लगेच व्हॉट्सअप करा तुम्ही. येस, या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता, हेल्पलाईन नंबर. ओके, ग्रेट. आता हे एक झालं तुम्ही विकण्यासाठी. दुसरं झालं, काही शेतकऱ्यांनी सांगितलं होतं की आम्हाला ऍग्रिकल्चर इनपुट्स, मशिनरी, जे की सोविंग साठी, ट्रॅक्टर, त्याचे काही मशिनरीज हे आम्हाला स्वस्त दरात आणायचे आहेत आणि शेतकऱ्यांना पुरवठा करायचे आहेत. याच्यासाठी खत, औषध, इनपुट कंपन्यांना आपण डायरेक्ट अप्रोच करू शकतो. जसं की आता मी बऱ्याच कंपन्यांना ट्रेनर आहे, तर आपण सर्वजण मिळून एका कंपनीकडे जाऊ शकतो, त्यांची मेन डीलरशिप तुमच्याकडे घेऊ शकता. तर डीलरशिप मिळाली तर होलसेल दरात तुम्हाला ते प्रोडक्शन भेटतात. म्हणजे तुम्ही समजा उदाहरणार्थ तुम्हाला 1000 रुपयाला एक प्रोडक्ट भेटत असेल कोणतीही मशिनरी, तर ते तुम्हाला 700 ते 600 रुपयातच भेटू शकतं. एवढ्या कमी दरात ते तुम्हाला भेटू शकतं. ओके, का?
तर तुमचे जे मिडल असतात, तुमचे लोकल व्यापारी वगैरे ते नसणार आहेत. आणि डायरेक्ट शेतकऱ्यांना भेटल्यानंतर तुम्हीही त्याच्यामध्ये 5 ते 10% ठेवून शेतकऱ्यांना देऊ शकता. तुम्ही म्हणजे काय, तो पेमेंट फेडरेशनला किंवा तुमच्या एफपीओ ला जाईल. तुमच्या एफपीओचा थोडा खर्च तो राहून तुम्ही शेतकऱ्यांना स्वस्त दरात पुरवठा करू शकता. जेणेकरून तुम्ही जर 5 ते 10% जर तुम्ही कंपनी आणि एफपीओ ला ठेवलात, तर त्या खर्चामार्फत तुमचं जे अकाउंटंट असेल किंवा सेल्स अँड मार्केटिंग पर्सन असेल, तुमचे जे काही मार्केटिंग कॉस्ट असेल ते त्याच्यामधून निघेल. बरं, तुम्हाला 1 करोडचा जर ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर तुमच्याकडे 5 लाख रुपये मार्केटिंग ट्रान्झॅक्शन कॉस्ट पाहिजे. हे आहे आयडियल. उदाहरणार्थ दुसरी गोष्ट सांगतो, जर तुम्हाला 10 लाखाचं ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर तुमच्याकडे किती फंड पाहिजे मार्केटिंग साठी? 5% किती होईल लवकर सांगा. 50,000 रुपये. येस, 50,000 रुपये तुम्हाला मार्केटिंग खर्च रेडी ठेवावा लागेल. म्हणजे 50,000 मुळे तुम्हाला 10 लाख भेटतील, पण अगोदर तुम्हाला कॅपिटल तुमच्या दृष्टिकोनातून ठेवणं गरजेचं असतं. ओके, बघा, पैसों से पैसा आता है. बोला सर्वजण बोला. पैसा पैसे को खींचता है. पैसा पैसे को खींचता है. हाँ, ओके. पैसा आपको ज्यादा चाहिए तो शुरू में थोड़ा पैसा इन्वेस्ट करना पड़ता है. तर पैसा कसं असतं, तळ्यासारखं नसतं. तळ कसं असतं, साचलेलं असतं. तळ पाणी घाण होतं. पैसा हे नदीसारखं असतं. नदीसारखं म्हणजे काय, वाहत असतं. तर वाहणारा पैसा पाहिजे, थांबलेला पैसा नको. तर तुमच्या कंपनीत हे वर्किंग कॅपिटल किती आहे? वर्किंग कॅपिटल म्हणजे पैसा जातो येतो, जातो येतो, जातो येतो. हे कॅपिटलवर तुमचं यश डिपेंड आहे. त्याला कॅश फ्लो म्हणतात अकाउंटच्या भाषेमध्ये, बॅलन्स शीटच्या भाषेमध्ये. तर कॅश फ्लो किती आहे तुमच्या कंपनीचं, त्यावरती तुमच्या कंपनीचं भविष्य ठरणार आहे. ओके, त्यामुळं कंपनीकडे समजा काय असतं, हे कंपन्यांना डायरेक्शन नसते. सुरुवातीला कंपनी प्रोजेक्ट घेतात, प्रोजेक्ट घेतल्यानंतर भले मोठे इन्फ्रास्ट्रक्चरवर इन्व्हेस्टमेंट करून ठेवतात, दाखवतात. गव्हर्नमेंट ऑफिसरलाही तेच पाहिजे, फोटो पाहिजेत. मार्केटिंगचं तुम्ही फोटो कुठे दाखवणार? आणि ते झाल्यानंतर डोकं लावून बसतात, अरे पैसे तर आले, मशीन तर उभी राहिली, आता करायचं काय, पुढं काय, याची दिशा नसते. मग ती दिशा आपण दर महिन्याला एक मीटिंग घेऊ आपण पहिल्या आठवड्यात, दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुण्यामध्ये. सर्वांना जे सोयीस्कर प्लेस राहील तिथे दर महिन्याला जागा बदलत राहू. म्हणजे समजा उदाहरणार्थ पहिल्या महिन्यात पुण्यामध्ये घेतली, दुसरी महिन्यात आपण धुळ्या किंवा नाशिक मध्ये घेऊ, किंवा तिसरी मीटिंग आपण औरंगाबाद मध्ये घेऊ, चौथी मीटिंग नांदेड मध्ये घेऊ, पाचवी मीटिंग आपण लातूरला घेऊ. असे आपण मीटिंगचे स्थान बदलू शकतो. आणि ते स्थान बदलून प्रत्येक महिन्याला भेटणं गरजेचं आहे. भेटल्यानंतर काय होतो, आपल्याला दिशा भेटते आणि ती कार्यकारिणी लिखित स्वरूपात पाहिजे. आणि आपल्यामधले कोणीही ते चालवणारे नसावं. पहिला नियम, आपल्यामधले सर्वजण दिशादर्शक पाहिजेत, चालवणारे कोणी नाही. चालवणारे एम्प्लॉई पाहिजेत. कळालं का? मान्य आहे तर थम्सअप करा लवकर. ओके, आपण एक एम्प्लॉई नेमवायचा, नोकर नेमवायचा, नोकर ठेवायचा. आपल्याला आरामशीर 10-20 हजार मध्ये नोकर भेटतो. मॅनेजर नेमवायचा, मॅनेजरला सांगायचं, बाबा तुझं काम सर्वांना संपर्क करणे, तुझं काम मार्केटिंग करणे, आमचे हे प्रोडक्ट आहेत, प्रोडक्ट विकणे, त्याचा परफॉर्मन्स. तू जर हे प्रोडक्ट आमचे 10 लाखापर्यंत विकला तर तुला एवढा फायदा, इन्सेंटिव्ह द्यायचे त्याला. आणि प्रोफेशनल लोक केव्हा येतात माहितीये का, त्यांनाही आता समजा तुम्ही शेंगदाणे दिले तर माकडं येणार हो. माणसं पाहिजे तर बदाम दिलं पाहिजे ना. बरोबर आहे की नाही? तुम्हाला जर बरोबर म्हटले, तर तुम्हालाही थोडंफार पैसा त्या पद्धतीने द्यावा लागेल. तर प्रोफेशनल कंपनी, प्रोफेशनल माणूस नेमवा, जेणेकरून तुम्हाला तो योग्य रिझल्ट मिळेल. ओके, आणि हे सर्व करण्याच्या अगोदर सर्वात अगोदर तुमच्या 10 लोकांना भेटा आणि तुमच्या सदस्यांना, तुमच्या
डायरेक्टर बोर्ड मध्ये पहिलं मांडा, हे असं करण्यासाठी चाललोय, आम्हाला तुम्ही अथॉरिटी देता का? लिखित स्वरूपात अथॉरिटी घ्या. त्या लिखित स्वरूपाच्या अथॉरिटी शिवाय तुम्ही पण पाऊल पुढे टाकू नका, कारण तुम्ही टाकाल पुढे आणि त्याच्यानंतर दुसरा येईल, बाप्पा जास्तच फायदा दिसतोय, आता मी येतो, मी सभासद आहे म्हणतो नंतर येऊन. ओके, त्याच्यासाठी त्यांना क्लिअर सांगा, स्पष्ट सांगा की याचा खर्च एवढा येतो, 1 लाख रुपये मार्केटिंग कॉस्ट आहे, एवढं कॉस्ट आहे, एवढं कॉस्ट आहे, एवढं कॉस्ट आहे, हे त्यांची सही घ्या, हे इन्व्हेस्टमेंट का, सर्व पारदर्शक ठेवा. तुम्हाला सांगतो पारदर्शकतेने ना खूप मोठं होऊ शकतो. प्रॉब्लेम काय, आपण 5 रुपयाचा खर्च देण्यासाठी घाबरतो, पण असं नाही घाबरायला पाहिजे. म्हणजे बॉडीच अशी बनवा की बॉडीच अशी बनवा, त्यामध्ये तुम्ही समजा उदाहरणार्थ तुम्ही लीड रोल मध्ये आहात, तर तुमचा पगार इतर ठेवा. समजा तुम्ही येत असाल तर तुम्ही डायरेक्टर आहात, तर तुमच्या डायरेक्टरचा महिन्याला 10,000, 1 लाख पगार ठेवा, सांगून ठेवा. म्हणजे सुरुवातीला नका ठेवू. समजा सुरुवातीला तुम्हाला एक प्रश्न आहे की बाबा फायदाच नाही तर ठेवायचं कुठून, तर तुम्ही सांगा आल्यानंतर हे राहील म्हणायचं. मान्य आहे का? थम्सअप द्या लवकर. मान्य आहे? ओके. तर हे लिखित स्वरूपात लिहून घ्या. कारण काय असते, तुम्ही फिरताय, तुमच्या घरी फॅमिली आहे ना, होम मिनिस्टर आहेत ना, ते विचारणार ना तुम्ही समाजसेवा करताय का काय करताय. तर माझं सर्वांना विनंती आहे, समाजसेवा करा, पण अगोदर फॅमिली सेवा. ओके, समाजसेवा करा, फॅमिली सेवा. तर सर्वात मला तुम्हाला सांगतो, तुम्ही सर्वात जास्त, आपण सर्वात जास्त समाजसेवा करू शकतो का? मुकेश अंबानी. मुकेश अंबानी करू शकतो. मुकेश अंबानीच करू शकतो, आपण नाही करू का? शकत. त्याच्याकडे काय आहे? फायनान्स आहे. तर तुमच्याकडे फायनान्स राहिल्यानंतर तुम्ही समाजसेवा करू शकता. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला प्रॉपर पद्धतीने चला. आता एक्सपोर्ट साठी मॅडमने विचारले होते, तुम्हाला कागदपत्र सांगतो एक्सपोर्ट साठी, ते तयार करा आणि मी पुढचं मार्गदर्शन पुढच्या सेशन मध्ये करेन. मॅडम ओके, म्यूट करतो. बघा, सर्वात अगोदर तुम्हाला IEC पाहिजे, इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड. ओके, हे तुमच्या FPOच्याच नावावर घ्या किंवा FPCच्याच नावावर घ्या, फेडरेशनच्या नावावर घेऊ नका. फेडरेशन होईल तेव्हा बघू, तुमच्या FPOच्या नावावर घ्या. ओके. दुसरं आहे ऍपेडा रजिस्ट्रेशन, त्याला MCRC सुद्धा म्हणतात, मेंबरशिप कम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. हा 2 कागदपत्र घ्या एक्सपोर्ट साठी. तिसरा आहे AD कोड रजिस्ट्रेशन, म्हणजे ऑथराइज्ड डीलर रजिस्ट्रेशन. हे तुमच्या जे बँकेचं अकाउंट आहे, ते बँकेचं अकाउंट नॅशनल बँक किंवा मोठ्या बँकेत ठेवा आणि त्यांच्यामध्ये समजा विचारा की एक तुम्हाला CHA पाहिजे, जसं CA असतात चार्टर्ड अकाउंटंट, त्या पद्धतीने CHA असतात, जे की एक्सपोर्ट इम्पोर्ट साठी लीगल डॉक्युमेंटेशन प्रोसेस करतात. ओके, ते सुद्धा देवेंद्र सरांकडे असतील तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. तर CHA हे तुम्हाला AD कोड रजिस्ट्रेशन साठी मदत करतात. ओके, आता मी जे काही सांगतोय हे समजत असेल तर ठीक आहे, नाहीतर मला पर्सनली संपर्क करा. आता मी तुम्हाला माझा नंबर टाईप करतो इथे, जेणेकरून तुमच्याकडे काय पाहिजे, माझा नंबर राहिला पाहिजे. अनिल हानेगावे. ओके, माझा नंबर इथे टाईप केलेला आहे, तुम्ही नंबर सेव्ह करून ठेवा, नंतर संपर्क करा. व्हॉट्सअप करू शकता किंवा नंतर कॉल करू शकता. बघा, हे एक्सपोर्ट साठी तुम्ही डॉक्युमेंटेशन केल्यानंतर प्रॉडक्टची मार्केटिंग पाहिजे, म्हणजे दुसऱ्या देशातले बायर तुम्हाला माहिती पाहिजे. तर आपले काही सहकारी किंवा आपले काही मित्र दुबई किंवा मलेशिया, थायलंड, सिंगापूर किंवा नेदरलँड अशा ठिकाणी इम्पोर्ट करत असतात. तर जेन्युइन बायर राहणे गरजेचं आहे. एक्सपोर्ट मध्ये जेन्युइन बायर राहणे गरजेचं आहे. तर हे जेन्युइन बायर संपर्क करणे आणि हे बघा, सर्वात सोपं जर काय असेल तर एक्सपोर्ट आहे. काय? परत सांगा. सर्वात सोपं काय असेल तर एक्सपोर्ट आहे. का? कारण एक्सपोर्टला गव्हर्नमेंट 95
90% तुमच्या बिलिंगच्या 95% इन्शुरन्स देत असतो. म्हणजे उदाहरणार्थ तुमचा बायर जर तुमचे पेमेंट दिला नाही तर गव्हर्नमेंट तुम्हाला देते. याला ECGC ऑफिस मध्ये संपर्क करावा लागतो. काय आहे लिहून घ्या, ECGC. ओके, हे प्रोसेस आहे, लिहून घ्या, नंतर मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगेल. मग ECGC ऑफिस मध्ये काय असते, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी ऑफ इंडिया, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, हे पुण्यामध्ये ऑफिस आहे. ओके, तर हे ऑफिस काय करतं, आपण सर्व FPO मिळून ECGCच्या ऑफिसला जाऊ एका दिवशी. मग तुम्ही त्यांना विचारायचं की बाबा आम्ही एक्सपोर्ट करणार आहोत, तर आमचं जर प्रॉडक्ट दुसऱ्या देशातल्या बायरने नाही दिलं तर काय, तर ते जर गॅरंटी घेतो म्हणले तर त्यांनी लिखित ऑर्डर देतात, लिखित स्वरूपात पत्र देतात की हे तुम्हाला. आता याच्यासाठी मी जेवढं सांगतोय ना, हे सांगण्यासाठी 5 मिनिट जरी लागले तरी करण्यासाठी 5 महिने किंवा 5 वर्ष सुद्धा लागू शकतात. एवढी कॅपॅसिटी ठेवा, नाहीतर ताबडतोब तुम्ही म्हणाल तर थोडा वेळ लागेल. म्हणजे कसं आहे, तुम्हाला एकदा हे सेट झाल्यानंतर पूर्ण तुमचं आयुष्य बसून खाल्लं तरी टेन्शन नाही. हे सिस्टम लागल्यानंतर पूर्ण जीवनभर तुम्ही बसून आरामात राहू शकता. कारण तुम्ही एम्प्लॉय नेमलेला असतो, एम्प्लॉयचं काम असते ते सर्व काम करणं, आणि तुम्ही मालक बनून तुम्ही पाहणी निगराणी करत राहा. सुरुवातीला तुमचे एफर्ट पाहिजेत, नंतर तुमचा एम्प्लॉय घेईल, नंतर तुम्हाला फळ मिळेल. ओके, तर ECGCच्या ऑफिसला जायचं, गव्हर्नमेंट अथॉरिटी कडून लिखित स्वरूपात लेटर भेटतो की हा बायर जेन्युइन आहे, जर ह्या बायरने पैसे नाही दिलं तर आम्ही तुम्हाला देऊ. तो लेटर आल्यानंतर तुम्ही एक्सपोर्ट करा. काही जण ऍडव्हान्स पेमेंट देतात, ऍडव्हान्स पेमेंट आला तर करा, नसेल गव्हर्नमेंटचं लेटर आलं तुम्हाला तर तुम्ही करा. या 2च कंडिशनवर एक्सपोर्ट करा, तिसऱ्या कंडिशनवर एक्सपोर्ट नाही. काय कळालं का सर्वांना? कळालं? तिसरी कंडिशन उधार नाही. ओके, उधार नाही असं बोला, उधार नो, उधार नो. 2 दिवस उशीर लागेल पण उधार नाही. ओके, हा, तर तुम्ही पण उधार, तुम्हाला समजा उदाहरणार्थ ऍग्री इनपुट कंपन्या जर उधार देत असतील प्रोडक्ट, तर FPO रजिस्ट्रेशन असल्याने ते देऊ शकतात. बऱ्याच कंपन्या असतात की ते तुम्हाला उधारवर मटेरियल देतात, तुमच्या म्हणजे खत, पेस्टिसाइड. आता शेतकऱ्यांकडे पेमेंट नसतो तर कंपन्या देतात. तर उधार घ्या पण त्याची नियतीने वापस करा, त्या कंपन्यांना वेळेवर परत करा, जेणेकरून तुमचा क्रेडिट वाढतो. तुम्हाला पहिल्या वर्षी समजा 10 लाखाचा माल उधार भेटला तर दुसऱ्या वर्षी 15 लाखाचा भेटतो. पण तुम्ही काही शेतकरी 10 लाखाचाच अडकून ठेवलं तर पुढचं 15 लाख कसं वाढणार? त्या दृष्टिकोनातून तुम्ही व्यवहार करत जा आणि तुम्हाला म्हणजे ह्या कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये साफ राहा, प्लेन राहा. मग याच्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे. म्हणजे पैसा कसा चालवावा, पैसा कसा वाढवावा हे आपल्याला शिकवत नाही कोणी. बघा, तुम्हाला शेती कशी करायची शिकवलेली आहे, पैसा कसा वाढवावा या टॉपिकवर आपण येऊ. ओके, सर्वजण पैशाबद्दल इंटरेस्ट असेल तर कॅमेरा सुरू करा, नसेल तर मी तुम्हाला ग्रुपवरून बाहेर काढू शकतो. लवकर 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 चला, पैशाबद्दल शिकायचं असेल तर कॅमेरा सुरू करा. और ऋषिकेश तर खूप हसतोय राव. चला, पैशाबद्दल शिकायचं तर सुरू करा, नसेल तर काही जण शॉप मध्ये बसलेत, काही जण झाडावरती आहेत, काही जण शेतावरती आहेत, मला माहिती आहे, समजू शकतो. यस, विशाल, अर्जुन, मनीष, बाळीरेड्डी, బాళిరెడ్డి గారు నాకు తెలుసు, మీకు తెలుగు వస్తుంది, మరాఠీ రాదు, हिंदीలో మాట్లాడున్నా. चलो, काही आंध्रा तेलुगू बोलणारे आहेत, काही ते पण आलेले आहेत, पण आता ते मराठी असल्यामुळे ते समजत नसल्यामुळे ते बंद करून आहेत. ओके, एनीवे, मैं अभी क्या करूंगा, जिनको मराठी नहीं आती उनके लिए हिंदी में सेशन रखने वाला हूँ. मैं भी अगले हफ्ते रखूंगा, अगले हफ्ते तो हिंदी में सेशन रखेंगे. अभी क्या है, मेजोरिटी 90-95% आर फ्रॉम महाराष्ट्र, तो उसके लिए मैं मराठी में सेशन ले रहा हूँ. ओके, राइट. बघा, पैसा, पैसा काय असते, तुमची श्रीमंती,
तुमची श्रीमंती हे तुमच्या विचारावर डिपेंड असतं. हे बघा, हे फ्री मध्ये जरी भेटलं तरी तुम्हाला हे अमूल्य मार्गदर्शन आहे असं समजत लक्षात ठेवा. तुमचे सर्व कामं बाजूला ठेवा आणि याच्यावर एकत्रित करा. श्रीमंती ही तुमच्या विचारावर डिपेंड असते. आज आप जो भी हो, कल के सोच का नतीजा हो. कल आप वही बनोगे जो आज सोचोगे. अच्छा सोचो अच्छा होगा, बुरा सोचो बुरा होगा, कम सोचो कम मिलेगा, ज्यादा सोचो ज्यादा मिलेगा. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, पैशाला इन्व्हेस्ट करायचं आहे, खर्च नाही करायचा. तुम्हाला पैसा खर्च कमवायचा आहे ना, पैसा कमवायचा आहे ना, तर पैसा खर्च नका करू, पैसा इन्व्हेस्ट जरूर करा. जो मनुष्य इन्व्हेस्टमेंट करतो त्यालाच पुढच्या जनरेशन मध्ये शांत राहता येतो. ओके, काही जण असं विचार करतात, सर माझ्याजवळ एकही रुपये नाही, तर हा झाला कारण. हे झालं कारण. वडापाव खाऊ शकता का हो तुम्ही? वडापाव खाऊ शकता? रोज एक वडापाव खाऊ शकता? बरं, एका महिन्याचा वडापावचा कॉस्ट किती येतो? एका महिन्याचा रोज एक वडापाव खाऊ शकता? एका महिन्याचा वडापाव कॉस्ट किती येतो? 300 सांगा लवकर लवकर. हा, 300 रुपये. 300 ते 350 रुपये. 300 रुपये पाहिजेत, जास्त नाही. 300 रुपये. कसं आहे, तुम्हाला शेतकऱ्यांना पेमेंट द्यायचं आहे का सुरुवातीला? नाही. शेतकरी तुम्हाला उधार देतो की नाही? मटेरियल देतो. त्या 300 रुपयामध्ये तुम्ही डिजिटल मार्केटिंग करा. डिजिटल मार्केटिंग मुफ्त होतो जर ज्याला माहिती असेल तर. ओके, नसेल तर 300 रुपये फीस द्यायची, मला डिजिटल मार्केटिंग शिकवा म्हणायचं, तुम्हाला शिकवून देतील. ओके, या 300 रुपयामध्ये तुम्ही ऑर्डर घ्यायची, विकायचा अगोदर, हा बनवायचा अगोदर नाही. तुमच्या एरियामध्ये जेवढे प्रोडक्ट आहेत त्याची लिस्ट करायची. समजा शिमला मिरची आहे किंवा अजून काही प्रोडक्ट सांगा तुमच्या एरियामधले, लवकर लवकर. आमे सर, चिली मिरची आहे. अजून काय? चिली मिरची, तिखट मिरची. तिखट मिरची आहे. ओके, आता तिखट मिरची पुण्यामध्ये सर्वांनाच लागतं. आता तिखट मिरची, क्वालिटी तिखट मिरची. तुमचा एरिया कोणता आहे सर? माझा बीड जिल्हा, केज तालुका. केज. आता केज मध्ये केजची स्पेशल मिरची हे ब्रँड तयार करायचं. केजची स्पेशल मिरची शेतकऱ्याकडून ग्राहकाकडे, याचं एक बॅनर बनवायचं, फ्लायर बनवायचं. फ्लायर बनण्यासाठी तुम्ही कॉम्प्युटरच्या सेंटरमध्ये गेलं तर 10 ते 20 रुपयामध्ये पोरग बनवून देतो. तुम्ही 10-20 रुपये द्या, तुमचा मुलगाच बनवून देईल तुमच्या. हा, ते मुलं आजकाल हुशार आहेत, वेगवेगळे नाटकं करतात ना, ते व्हिडिओ नाचणारे वगैरे, हे बनवून घ्या ना. ओके, तर हे फ्लायर बनवल्यानंतर पुणे, मुंबई या किंवा तुमच्या जिल्ह्यातल्या कस्टमरला हे पाठवायचं आणि त्याच्यातले 100 कस्टमरला पाठवल्यानंतर 20 कस्टमर तुम्हाला रिप्लाय करतात, आम्हाला पाहिजे. 20 कस्टमरचा ऑर्डर घ्यायची, शेतकऱ्यांना सांगायचं मी विकल्यानंतर पैसे देतो, तो माल आणायचा. तुम्ही ऑर्डर घेतली, समजा उदाहरणार्थ मिरची कसं किलो आहे? साधारणतः ऍव्हरेज 20 ते 25 रुपये किलो चालते. हा, 25 रुपये. तुम्ही ऑर्डर घ्यायची 40 रुपये किलोची, कमी घ्यायची नाही. 50 रुपये किलोची ऑर्डर घ्यायची. क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही, क्वालिटी कॉम्प्रोमाइज करू नका. 50 रुपये किलोची ऑर्डर द्या. पुण्यामध्ये 60 रुपये द्यायला तयार आहेत. ओके, तर तुम्ही मोठ्या प्रमाणात तो आणून इथे विका, नेट मध्ये कॅश पेमेंट घ्या आणि तो तुम्ही शेतकऱ्यांना परत करा, उरलेला तुमचा फायदा. बरोबर. हे उदाहरण दिलो तुम्हाला, उदाहरण दिलो. तर हे तुम्ही संघ म्हणून करू शकता, हे तुम्ही एफपीओ एफपीसी मार्फत करू शकता. हे जस्ट उदाहरण दिलो. का? तर तुम्हाला ऑर्डर मिळाल्यानंतर उधार कोणी शेतकरी देतो, कारण तुम्ही तिथले रजिस्टर्ड असता, तुमचे मेंबर तुम्हाला विश्वास करतात म्हणून ते तुम्हाला देतात. फक्त दुसरं काळजी तुम्ही करा की उधार तुम्ही विकू नका. ओके, उधार विकायचं नाही. 2 रुपये कमी आले तरी चालेल, 60 रुपये 50 रुपये ऐवजी 48 रुपये येऊ द्या, 40 रुपये येऊ द्या, चालेल, उधार नाही. आता तुम्ही जर दुकानाला, शॉपला संपर्क कराल, ते तुम्हाला होलसेल मध्ये घेतात पण उधार मागतात. तर तुम्ही जर समजा उदाहरणार्थ तुमच्याकडे भाजीपाला आहे,
तर तुम्ही लोकल वेंडरला संपर्क करा इथं पुण्यामध्ये, किंवा आमच्या मित्राची कंपनी आहे, तुम्हाला मी संपर्क करून देईल. मित्राची कंपनी, असे आमचे भरपूर मित्र, आता मी काय बिझनेस कन्सल्टंट आहे, माझ्या मार्फत भरपूर कंपन्या आहेत, मी त्या कंपन्याला तुमच्याशी जोडून देऊ शकतो. ओके, बघा मी जर कोणत्या कंपन्याला जोडून दिलं तर तुम्हाला पहिलंच सांगतोय, तुम्ही उधार देऊ नका. त्या कंपनीशी तुम्ही त्या पद्धतीने टायअप करा. ओके, त्या टायअप करून तुम्ही त्यांना प्रॉडक्ट विका. ओके, एका टर्म्स अँड कंडिशनवर, आणि किंवा फेडरेशनला विका. फेडरेशनचं ऑफिस पुण्यामध्ये राहिल्यामुळे पुण्याचे फेडरेशनचं व्हेरिफिकेशन वगैरे सर्व काम ते करणार, मग त्याचं हेडेक राहतो. मग त्या पद्धतीने सिस्टेमिक वेने मार्केटिंग करून तुम्ही पैसा कमवू शकता. आता मनामध्ये समजा उदाहरणार्थ तुम्ही आणले की मला एका वर्षात 1 करोडचा बिझनेस करायचा आहे. जर तुम्ही 1 करोडचा बिझनेस आणला डोक्यात, तर कमीत कमी 50 लाख तरी कंपल्सरी होऊ शकतो. जर तुम्ही डोक्यामध्येच आणलं की मला 1 लाख रुपयाचा बिझनेस करायचा आहे, तर 1 करोड होईल का हो? नाही होणार, नाही होणार. त्याच्यासाठी तुमचे लक्ष थोडं मोठं ठेवा. तुमचं जे लक्ष आहे, उदाहरणार्थ तुमचे जे गोल आहेत, तुमचे जे तुम्ही जे ठरवलेले उद्देश आहेत, ते थोडं मोठं करा. आणि ह्या उद्देशाने तुम्ही आता इथपर्यंत डिजिटली आलात तर तुम्ही 3% लोकांमध्ये आहात भारतामध्ये ज्याच्याजवळ मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन असलेले, वायफाय कनेक्शन असलेले भारतात किती टक्के लोक आहेत माहितीये का? 99% लोक. नाही नाही नाही, दोन्ही गोष्टी, मोबाईल किंवा लॅपटॉप आणि वायफाय कनेक्शन असलेले फक्त 3% लोक आहेत. सर वायफायच्या जागी नेट कनेक्शन आहे ना, पण ज्याच्याकडे मोबाईल आहे त्याच्याकडे. हा, आता पण ते मोबाईल असलेले संख्या आपल्या भारतात 54 करोड आहेत. मोबाईल, सर्व मोबाईल आहेत म्हणजे सर्वांकडे मोबाईल वायफाय नाही, किंवा असतील साधा मोबाईल असेल. ओके, तर तुम्ही एका प्रीमियम कॅटेगरीमध्ये येत आहात, हे लक्षात ठेवा. मला सांगायचं एवढंच तात्पर्य आहे की तुम्ही अशा लोकांमध्ये आहात की तुम्ही अग्रेसर, तुम्ही तुमच्या एरियातले प्रगतिशील शेतकऱ्यामध्ये येता. तर तुम्ही ह्या संधीचा उपयोग करून घ्या. आताच कंपनी स्थापन करा, आणि ही कंपनी हळूहळू एवढी मोठी होईल जसं तुमच्या गावात राशन कार्ड टाकलेले, राशन दुकान टाकलेले मोठे झालेत येणाऱ्या 50 वर्षात, तसं तुम्ही FPC चालवून येणाऱ्या 50 वर्षात सर्वात मोठे होऊ शकता. राशन दुकान चालवणाऱ्याला आता काही करावं लागतं काय हो? नाही करावं लागत सर काही. हा, त्याच पद्धतीने तुमचे पण दिवस येतील, केव्हा? येणाऱ्या 10 वर्षात. विषय संपला त्यांचा. मग ते पण आज झाला, तो पण ते 50 वर्षापूर्वी, 10-20 वर्षापूर्वी किती स्ट्रगल केले हे त्यांनाच माहिती आहे. त्या पद्धतीने आपण काय करतो, फळ आलेले पाहतो, त्याच्यासाठी किती कष्ट करावे लागले ते नाही पाहत. तुम्ही कष्ट घेण्याची थोडीशी म्हणजे मी काय म्हणतोय, आळशी माणूस काहीच प्राप्त करू शकत नाही जीवनात. आळशी माणूस काहीच प्राप्त करू शकत नाही. थोडस जास्त मेहनत करू नका. मी ऍक्च्युली जास्त मेहनत करणाऱ्या मधला पण नाही, मी स्वतःही करत नाही जास्त मेहनत. थोडीशी मेहनत तर करा. ओके, समजा मी महिन्यातले 15 दिवस काम करतो किंवा 20 दिवस काम करतो, तर तुम्ही 10 दिवस पूर्ण घाम येईपर्यंत काम करण्याची तयारी ठेवा. फक्त 10 दिवस. पण ऍक्च्युली कसं असते, घाम कुठं घालता? शेतामध्ये नाही. तो घाम घालण्यात अर्थ नाही. इथला घाम डोक्याचा, हो, तुमचा पेन आणि वही झिजली पाहिजे, तुमचं डिजिटल मार्केटिंग केलं पाहिजे. हे मेहनत. तुम्ही संपर्क करा, प्रवास करा, जागेवर काही अपेक्षित करू नका. ओके, जागेवर तुम्हाला काही मिळणार नाही. बघा, जिथे पिकतं तिथे विकतं का? नाही विकत. नाही. मग त्यासाठी जिथे पिकत नाही तिथे जा. सोपं आहे ना. आता पुण्या मुंबईमध्ये काही पिकते का हो? नाही पिकत. तुम्ही इथे या. किंवा उदाहरण देतोय, तुमच्या एरियात जवळ नागपूर असेल तर नागपूरला जा, औरंगाबाद असेल तर औरंगाबादला जा, हैदराबाद असेल तर हैदराबादला जा, पण जावं तर लागेल ना. आता जाण्याच्या अगोदर प्रोफेशनलला संपर्क करून जा, म्हणजे
प्रोफेशनल काय करतो, तुमचा प्रवास लहान करतो. समजा तुम्हाला माहिती नाही त्या प्रवासावर किती दिवस प्रवास करायचा, म्हणजे त्या मार्गावर, तो प्रोफेशनल तुम्हाला सांगू शकतो, बाबा तुम्हाला जे 1 वर्षात जे अचीव होणार आहे ते 1 महिन्यात होईल, किंवा 12 महिन्यात जे व्हायचं आहे ते 6 महिन्यात होईल. पण ते शेवटी काय, काही जणांची एवढी इच्छा राहते ते आम्हाला 6 महिने पण नको. तसा काही जादूगर आपण नाही, म्हणजे कोणीही नसतं. ते 6 महिने तरी काम करण्याची तुमची तयारी ठेवा, तुम्हाला सर्व काही व्यवस्थित हासिल होईल. सर्वात महत्वाचं सांगा, क्या गाय दूध देती है? कम ऑन, यस की नो सांगा. यस. गाय दूध देते का? गाय दूध देते ना. यस. थोड़ा अनम्यूट करा, अनम्यूट करून बोला, गाय दूध देते का? यस यस. नाही देत, काढावं आपल्याला काढावं लागतं. चला लवकर. हा लवकर, काय गाय दूध देते का? आता नो आहे ना, नो सांगा लवकर. गाय दूध देते का? नाही देत. मुर्गी अंडे देते का? नाही देत. नाही देते. मुर्गी अंडे देते का? मुर्गी अंडे देते पण आपण उचलावं लागतं. देते. ओके, तर अशाच पद्धतीने काही कस्टमर मागून पैसे देतात, काही जणांकडून काढावं लागतं. आलं लक्षात? काही कस्टमर न मागता पैसे देतात, तर काही कस्टमर्स कडून पैसे काढावं लागतं. मला सांगायचं काय लक्षात आलं का? कुठे लक्षात? हा बोला, कोणाला प्रश्न आहे विचारा. ओके, तर बघा आता तुम्हाला काही मी पुढच्या सेशन मध्ये काय करणार आहे. आता काय होतो, आपल्या शेतकऱ्यांचं कसं असते, एकतर म्हणजे सर्व शेतकरी बांधव हे डिजिटल वर कम्फर्टेबल नसतात, म्हणजे मोबाईल वरती. असं किती वेळ शिकणार? मग तुम्ही जेव्हा मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा आपण जे डेट ठरवू त्यावेळेस तुम्ही जेव्हा पुण्यामध्ये याल, त्यावेळेला मी स्पेशल अजून 2 तासाचा सेशन घेईल तुमचे प्रश्न उत्तर सोडवण्यासाठी. तुम्ही आमच्या ऑफिसला पण व्हिजिट करू शकता, खेतीवालोच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता, सर्वजण देवेंद्र सूर्यवंशी सरांच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता. मग आपण किंवा इथे काहीतरी कॉन्फरन्स साठी गव्हर्नमेंटचे ऑफिसेस असतात, माझे संपर्क आहेत इथे, जे असोसिएशन आहेत बऱ्याच ठिकाणी माझे संपर्क आहेत. गव्हर्नमेंटच्या ऑफिसेस मध्ये आपण एक मीटिंग ठेवू प्रोफेशनल. ओके, सर्व खर्च किंवा गव्हर्नमेंट करत असेल तर चांगली गोष्ट आहे, गव्हर्नमेंटला सांगू आपण करा, नसेल तर तुम्हाला खर्च करण्याची गरज असेल तर तुम्ही बघा. ओके, ते तुमचं पॅनल ठरवा. ओके, तर तुम्ही एकदा आल्यानंतर मी तुम्हाला नंतर काय काय सांगणार आहे हे लक्षात ठेवा, कारण तुम्हालाही सांगणं गरजेचं आहे की हे सायकल कसं चालतं. त्याच्यापेक्षा एक थोडस तुम्हाला सांगतो. हे पहा, हे स्क्रीन दिसते का? पहा, तुम्हाला दिसते का? हे दिसलं का? हो, आलंय. हा, हे बघा तुमचं सायकल कसं चालणार हे लक्षात ठेवा. तुम्हाला हे येणारे 4 वर्ष आहेत. एक बॉक्स म्हणजे 4 वर्ष. पहिला इनिशिएट, दुसरा बिल्ड, तिसरा मॅनेज, चौथा ऑप्टिमाइज. हे 4 वर्ष आहेत तुमचे. ओके, तर खाली लिहिलेलं आहे, हे ज्यांना समजते ते बघा. खाली लिहिलेलं आहे वेळ आणि एफर्ट, आणि वर लिहिलेलं आहे तुमचा फायदा, तुमच्या कंपनीचा, तुमच्या एफपीओचा फायदा. तर पहिल्या वर्षी इनिशिएट फेज आहे, तुमचं सुरुवात आहे. तर सुरुवातीला तुम्हाला वेळ कमी लागेल, पैसा आउटकम पण कमी भेटतो, म्हणजे तुमचे प्रयत्न कमी आहेत आणि उत्पन्न पण कमी येतो. दुसऱ्या फेज मध्ये, बिल्ड फेज मध्ये वेळ जास्त, मेहनत जास्त आणि उत्पन्न कमी दुसऱ्या वर्षी. तिसऱ्या वर्षी वेळ पण जास्त, उत्पन्न पण जास्त येतो. वेळ जास्त लागला, उत्पन्न सुद्धा जास्त येतो. चौथ्या वर्षात कमी वेळात जास्त उत्पन्न, कमी वेळात जास्त उत्पन्न. हे कोणत्याही बिझनेस साठी लागू आहे. मला इथे कोणी ऑलरेडी कोणी बिझनेस करत असतील तर त्यांनी सांगावं, ज्याचं किराणा दुकान आहे किंवा ज्याची काही दाल मिल आहे, हे कोणीही सांगावं. हे सूत्र प्रत्येक कंपनीला लागू आहे. पहिल्याच वर्षी तुम्हाला खूप उत्पन्न भेटावं
तर भेटू शकतं, पण तुम्ही त्या दृष्टिकोनातून वाटचाल पाहिजे किंवा थोडासा वेटिंग पिरियड तुम्हाला लागेल. मान्य आहे का? सर्वांनी हात वर करा, थम्सअप. तुमची एवढी क्षमता आहे का? रोहन सूर्यवंशी साहेब, येस येस येस, कल्याणी लिहिलेलं आहे बघा. गुड गुड. आता तुम्हाला एक पैशाचं सूत्र सांगतो. थोडं सर्वांनी अनम्यूट करा, सर्वजण अनम्यूट करा. गॅलरी व्ह्यू मध्ये या, सर्वजण दिसतात असं बघा. एफपीओ मधून एका वर्षात उत्पन्न किती येईल याचं जास्त आकलन करतात. मी काय म्हणतो लक्षात ठेवा. एका वर्षातून, ज्याच्या पाठीमागे आवाज येतो त्यांनी बंद करा, म्यूट करा. बघा, एका वर्षात तुम्ही किती फायदा करून घेऊ शकता याचं तुम्ही जास्त आराखडा करता. जास्त, समजा उदाहरणार्थ तुम्हाला 1 लाख फायदा होत असेल तर तुम्ही 5 लाख येईल असं म्हणता. त्याच पद्धतीने तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षात किती फायदा होणार आहे त्याचं तुम्ही कमी आकलन करता. You got my point? So I will tell in English once again. So people overestimate the income for 1 year and underestimate for 5 years. म्हणजे तुम्हाला एका वर्षात 1 लाख फायदा होत असेल तर तुम्ही 5 लाख सांगता सुरुवातीच्या, आणि 5 वर्षानंतर 1 करोडचा फायदा होत असेल तर तुम्ही तो 10 लाखच होणार आहे असं तुम्ही लिहित असता. समजलं का? काय समजलं देवेंद्र सर सांगा. आपण शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला जास्त मिळेल या दृष्टिकोनातून आपण आकलन म्हणजे अनालिसिस करतो किंवा अंदाज बांधतो, परंतु लॉंग टर्म मध्ये ती रक्कम आपली खूप छोटी असते. हा, म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला कमी फायदा होतो पण तुम्ही जास्त होईल असं म्हणता, पण लॉंग टर्म मध्ये जास्त फायदा होतो पण तुम्ही असं धरता की कमी होईल. आलं लक्षात? तर हा बिझनेस तुम्ही सुरू करत असते वेळेस 5 वर्षासाठी तुम्हाला लॉंग टर्मचा उद्देश घेऊन चला. तुम्हाला लॉंग टर्म 5 वर्षात तुम्हाला फ्लो पाहिजे तेवढा फ्लो. ओके, हे एवढं तयारी करा. तुम्ही सर्व एफपीओ ला जागृत करा आणि सर्व एफपीओ ला ह्याचा फायदा घेऊ द्या. आता तुम्ही हे जे ट्रेनिंग झालेले आहे तर तुमच्याच आजूबाजूच्या 10 एफपीओ ला सांगणार. प्रॉमिस करा मला, आजूबाजूच्या 10 एफपीओ ला सांगाल का? कमॉन, दोन्ही हात द्या. यस, गिव्ह मी हाय फाय. चला टाळी वाजवा मला. कमॉन, 10 एफपीओ ला सांगणार का? ओके, ग्रेट. ओके, तर ह्या मार्फत आपण याचे काहीतरी नाव ठरवूया पुढच्या वेळेस. देवेंद्र सर, आपण ह्या फोरमचं किंवा फेडरेशनचं काहीतरी नाव ठरवूया. ओके, येस सर. जेणेकरून सर्वजण या म्हणजे काहीतरी नाव सांगू शकतात. आता ही सर्व तुमचीच कंपनी आहे, फेडरेशन हे तुमचंच आहे, तुम्हीच मालक आहात. मग याला तुम्हीच प्रमोट करा. मग आपण एका गव्हर्नमेंटकडे जाऊ, गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांकडे, गव्हर्नमेंटकडे जाऊ. इनफॅक्ट तुम्ही 2-3 भेटीनंतर आपण मुख्यमंत्र्याकडे जाऊ. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही 100 शेतकरी आले ना, मुख्यमंत्र्याकडे परमिशन आरामशीर भेटणार. आणि मुख्यमंत्र्याकडून फेडरेशनला आपण बजेट सँक्शन करून घेऊ मार्केटिंगसाठी. ओके, आणि त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला ती मदत मिळू शकते. ती मदत सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ओके, हे शक्य आहे का? 100 महाराष्ट्रातले एफपीओ आले तर शक्य आहे का? गुड 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 गुड. ओके, ग्रेट. आता आपण प्रॉमिस केल्याप्रमाणे 12 पर्यंत आणलेले आहोत. 12 वाजत आहेत, 1 मिनिट बाकी आहे. तर आता प्रश्न आणि उत्तराचा सेशन आहे. तर तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा. सर, हा बोला. आपल्याला पुण्याला जर यांचं ट्रेनिंग घ्यायचं असलं व्यवस्थित, आपले एफपीओ चे काही डायरेक्टर, समजा सगळे डायरेक्टर्स नाही येऊ शकतील, 1-2-3 डायरेक्टर्स जरी येऊ शकले एका कंपनीचे आपल्या, तुम्ही जर समजा ट्रेनिंग देऊ शकलात तर जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ट्रेनिंगसाठी, म्हणजे क्लासरूम, ऑफिस वगैरे, जे ऑलरेडी आमच्या एनजीओचं आहे अवेलेबल. ओके, माझी एनजीओ आहे इथे या ठिकाणी, आपल्याला ते मिळू शकतं सहज. आणि यस, त्यासाठी कुठली कॉस्ट आपल्याला लागणार नाही. दुसरं महत्वाचं की कृषी आयुक्तालयामध्ये माझी स्वतः पोस्टिंग आहे अकाउंट्स ऑफिसर म्हणून. त्याच्यामुळे तिथले जेवढे ऑफिसर्स आहेत सगळे ते आपल्याला निश्चितपणे मदत करू शकतात.
फक्त या सगळ्या प्रोसेसमध्ये मला जी सगळ्यात मोठी कमतरता वाटते ती एवढीच वाटते की आपल्या सगळ्या लोकांची शिकण्याची तयारी असणं फारच गरजेचं आहे. तयार नाही जाऊ आपण, मी स्वतः नाहीये किंवा आपल्यापैकी कोणीच पूर्ण तयार नाहीये, पण शिकण्याची तयारी असली तुमच्यासारखे लोक असले स्पेशल ट्रेनिंग सेक्टर मधले तर निश्चित आपण तयार होऊ शकतो. असे फॅक्टर्स आहेत आपल्याकडे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे पुण्यासारख्या ठिकाणी आज या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु शिकण्याची तयारी आपल्या सगळ्या लोकांपैकी निदान तुम्ही म्हटलं तसं दोन तीन तरी लोक एका कंपनीकडून असले पाहिजे. ओके, व्हेरी गुड. सर विशाल सर, तुम्हाला एक विनंती आहे, तुमचा नंबर आणि नाव, पूर्ण नाव थोडं चॅट बॉक्स मध्ये टाका. भूषण सर यांचं नाव आणि नंबर नमूद करून घ्या. देवेंद्र सरांकडे आहे तसं, पण मी टाकतो तरी पण याच्यात. हा, म्हणजे सर्वांकडे गेले तर तुमचं पुढाकार आहे हे लक्षात येईल. येस येस. ओके, सर्वांनी टाका तुमचं नाव आणि नंबर. ओके, आता त्यांनी नाव टाकत आहेत. तर मी विशाल सरांना आणि सर्वांना सांगू इच्छितो, हे बघा, सर्व शेतकरी इंटरेस्टेड किंवा इच्छुक केव्हा होतील तर त्यांना व्हॅल्यू भेटेल. तर मी तुम्हाला आश्वासन देतो, माझी ट्रेनिंग जर तुम्ही 1 दिवस अटेंड कराल, तुमचे येणारे 100 दिवस आनंदात जातील. येणारे 10 वर्ष फायदेशीर जातील. किती? येणारे 10 वर्ष फायदेशीर जातील एका दिवसाच्या ट्रेनिंगने. का? मला आतापर्यंत 21,000 शेतकरी ग्रुप किंवा ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडच्या लोकांना ट्रेनिंग देण्याचा अनुभव आहे, आणि मी तुम्हाला 1 सेकंद सुद्धा अशी जाणीव होऊन देणार नाही की मी बोर होतोय. आणि तुम्हाला जे काही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे आहे. तुम्हाला टेस्ट करायचं तर टेस्ट करून बघा. हे फक्त ह्याचेच प्रश्न विचारू नका, तुमचे पर्सनल प्रश्न विचारा, तुमचे फॅमिली प्रश्न विचारा, तुमचे आर्थिक प्रश्न विचारा की पैसा येत नाही, रिलेशन मजबूत नाहीत, म्हणजे कामं होत नाहीत, पैसा येतो पण तो येण्यासारखा वाटतो पण येत नाही, दारात येऊन थांबतो पण दारामध्ये येत नाही, अकाउंट पर्यंत येतो म्हणतो पण अकाउंट मध्ये डिपॉझिट होत नाही. असे काही प्रश्न असतात, ते मला सर्व शेअर करा, तुमची आर्थिक बाजू मजबूत करेल. सर्वच प्रश्नाचे सर्वच उत्तर आहेत. का? तर ह्या क्षेत्रात मी मास्टर ऑफ ऍग्रिकल्चर आहे, टेक्निकली स्ट्रॉंग आहे, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंटचा अनुभव 5 वर्षाचा आहे. तुम्ही इंटरनेटवर पहा, कुठेही पहा, अनिल हानेगावेट नाव टाका, 28,000 फॉलोअर आहेत. आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांना, 1 करोड कंपन्यापासून 100 करोड कंपन्यांना मी ट्रेनिंग दिलेले आहे. मी टाटा रॅलीजचा ट्रेनर आहे, टाटा कंपनीला ट्रेनर आहे, ओके, इफ्कोला ट्रेनर आहे. सर तुम्हाला वाटल्यास ग्रुपमध्ये फोटो टाकतो मी, तुम्हाला पाहिजे असल्यास दाखवू पण शकतो. थांबा, मी कोणत्या कोणत्या कंपन्यांना ट्रेनर आहे ते दाखवतो, जेणेकरून काय होईल तुम्हाला कळेल की म्हणजे तुम्ही जे ट्रेनर सोबत बोलत आहात ते महान असेल तर तुम्हाला सुद्धा जसं सर सांगितले त्या पद्धतीने येण्यासाठी मदत होईल. कारण बघा, तुम्हाला सांगतो, मी एवढ्या कंपन्यांना ट्रेनिंग देतो. इथे बघा, हे दिसलं का सर्वांना? लोगो दिसले का सर्वांना कंपन्यांचे? इफ्को, कृष्णा व्हॅली, टॅफे, इको ॲग्रो सर्व्हिसेस, इंडोफिल, मशिनरी, गॅस्पार्डो, मॅसी फर्ग्युसन, टॅफे ट्रॅक्टर, पायनियर सीड, टी10 सीड, हायफिल्ड एजी, सिंजेंटा फाउंडेशन, ॲग्रोस्टार, मॅनेज, एरिया बायोलाईफ, झायटेक्स, इफ्को, हे खेतीवाल ऑर्गॅनिक्स वगैरे अशा भरपूर कंपन्या आहेत की ज्यांना आपण ट्रेनिंग देतो. आणि ह्या कंपन्यांचे 100 करोड 200 करोड. आता बघा, तुम्हाला सांगतो, जेवढी मोठी कंपनी ना तेवढे मोठे प्रॉब्लेम. थोड़ा जोर से बोलो, थोड़ा जोर से बोलो. बड़े लोग, अनम्यूट करून बोला. बड़े लोग बड़े लोग बड़ा प्रॉब्लम, बड़ा प्रॉब्लम. बड़ा प्रॉब्लम. छोटे लोग छोटा प्रॉब्लेम. छोटा प्रॉब्लेम. छोटा प्रॉब्लेम. तो बोलो, मी मोठे प्रश्न सोडवू शकतो. बोला, मी मोठे प्रश्न सोडवू शकतो. तर तुम्ही मोठे होऊ शकता. बरोबर आहे? तर मोठ्या लोकांचे मोठे प्रश्न असतात. तर तुम्हाला जर प्रश्न मोठे असतील तर हे समजू नका, देवांनी तुम्हाला मोठं बनण्यासाठी एक स्थान दिलेले आहे.
एक पाऊल पुढे येऊन फोन करा, एक पाऊल व्हॉट्सअप करा, एक पाऊल पुढे घ्या. भूषण सरांना संपर्क करा, देवेंद्र सरांना संपर्क करा, मला संपर्क करा. तुम्ही पुण्यामध्ये या आणि आल्यानंतर काय ताकद आहे एकतेची हे पहा. तुम्हाला सांगतो, पश्चिम महाराष्ट्रातले जे छोटे छोटे संघ आहेत हे करोडो रुपयाचे ट्रान्झॅक्शन करतात हो, खूप फायदा घेतात. पण आपल्या काही एरियातल्या शेतकऱ्यांना कसं असतं, एक होणंच माहिती नाही. आता हे कुठून झालेलं आहे माहिती आहे का? इंग्रजांच्या काळापासून झालेलं आहे. इंग्रजांनी आहे ना इथे अटॅक केला होता, एकच होऊन देऊ नका. ते म्हणजे फोडा आणि राज्य करा, हे अजूनही चालू आहे. त्याला बदला, एक व्हा, एक व्हा, एक होऊन पुढे जा. ओके, व्हेरी गुड विशाल सर. मी तुम्हाला आश्वासन देईल किंवा आपण सांगू की तुमचे जे एनजीओ आहे, तुम्ही जे जागा देण्यासाठी तुम्ही जे पुढाकार घेतलेले आहात, सर्व शेतकरी, सर्व बांधव, सर्व एफपीओ कडून तुमचं मी प्रशंसा करतो आणि तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन करतो. कमाल, सर्वांनी टाळ्या वाजवा. ग्रेट ग्रेट ग्रेट, वंडरफुल. आणि त्यांनी कृषी डिपार्टमेंट मध्ये सुद्धा टेक्निकली त्यांनी अकाउंट पोझिशन मध्ये असल्यामुळे ते आपल्याला आर्थिक सोबत लीगल बाबीत सुद्धा ते मदत करू शकतात. म्हणजे जे ऍग्रीकल्चर ऑफिसर्स वगैरे आहेत त्यांच्या संपर्कात आहेत, त्यामुळे आपल्याला ते सुद्धा मानसिक सपोर्ट खूप गरजेचं आहे. तर देवेंद्र सरांचं काम मी खूप दिवसापासून पाहतोय. आणि खूप सुंदर काम आहे. म्हणजे आता मी अनेक सीए किंवा सीएस लोकांशी माझा संपर्क येतो फायनान्स असल्यामुळे, पण देवेंद्र सर ज्या पद्धतीने काम करतात ते मला असं वाटतं की 1000 लोकांमधून एखादाच व्यक्ती या पद्धतीने काम करतो. पूर्ण पारदर्शकता आणि लोकांना अवेअरनेस देत देत ते त्यांचं काम करून देतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. ओके, गुड. देवेंद्र सरांना सर्वात बधाई, कमाल, कॉंग्रॅच्युलेशन. बोलो सर्वांनी म्हणा, देवेंद्र सर, यू आर अ रॉक स्टार. यू आर रॉक स्टार सर. थँक्यू व्हेरी मच सर. ओके ओके ओके, गुड गुड गुड. ओके, अजून काही या प्रोग्राम बद्दल काही फीडबॅक कोणाचे असेल तर द्या. येस, कसं वाटलं तुम्हाला सेशन? हा अनिल सर, हॅलो. हा बोला सर. गोविंद साठे बोलतोय सर. प्रोग्राम छान वाटला आणि मी पहिल्यांदाच एफपीओ चा ऑर्गनायझेशन प्रोग्राम अटेंड करतोय. मी एफपीओ चालू केली या 2020 पासूनच. ओके. मी माझ्या नावानेच एफपीओ चालू केलेली आहे. केज रजिस्टर ऍड्रेस आहे आपला केजचा गावचा माझ्या. मला हे पाहिजे होतं सर की माझ्याकडं हँडमेडच्या डाळी आहेत, तूर, उडीद, मूग आणि चना, ह्या 4 डाळ आहेत माझ्याकडे तयार. 1 किलो पासून 25 केजी पर्यंतच्या पॅकेज मध्ये अवेलेबल आहेत. याच्यासाठी जर काही मार्केट असेल तर देता का? हा, तर तुम्हाला एक विनंती सर, तुम्ही जेव्हा पुण्याला याल ते एक एक सॅम्पल घेऊन या. ठीक आहे सर. ओके, तर तुम्हाला आपण भूषण सर यांना रिप्लाय करा बरं थोडस. येस सर, तुमचे फोटोज तुम्ही पाठवून द्या व्हॉट्सअपला. त्याच्यावर डेफिनेटली आम्ही तुम्हाला रिव्हर्ट करू. ठीक आहे सर. भूषण सर, आपला नंबर शेअर करता का जरा? नंबर सांगता का मला? सर चॅट बॉक्स मध्ये आहे. अजून एकदा टाइप करा. भूषण सर सांगा नंबर. 82086. एक मिनिट भूषण. अजून नाही का? 516 एक नंतर देते ना. भूषण सर 82086 हा 77706. 77706. ठीक आहे. ओके, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाइप पण करून द्या सर भूषण सर. ओके, राईट. चलो नेक्स्ट कोणाला सांगायचं आहे अजून काही? सर आणि सर. हा बोला सर. आपल्याला एफपीओ चालू बनवायचं सर आपल्या गावी. ओके. त्याच्याबद्दल माग चर्चा केलो होतो सर. आपण पूर्ण डॉक्युमेंटेशन साठी काय काय कागदपत्र लागतील, कशा पद्धतीनं कोणत्या ऑफिसला भेट द्यावा लागेल, त्याच्याबद्दल तुम्ही माहिती देतो म्हणला होता किंवा पीएफ फाईल पाठवून देतो म्हणून म्हणला होता. ओके. त्याच्याबद्दलच माहिती विचारायची. ओके ओके, ती फाईल रेडी आहे. तरी सुद्धा मी देवेंद्र सरांना सांगतो की सर थोडं एकदा यांना मार्गदर्शन करा की एफपीओ रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय काय प्रोसिजर लागते थोडं सांगा.
आपल्याला फार्मर प्रोड्युसर कंपनी, शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला 10 मेंबर्स किंवा 10 प्रमोटर्स, आपण त्याला प्रवर्तक म्हणूया मराठीमध्ये, यांची आवश्यकता असते. आणि या 10 जणांचे मी पुढे सांगतो त्या पद्धतीने डॉक्युमेंटची आवश्यकता आहे. पहिला डॉक्युमेंट आहे पॅन कार्ड, दुसरा आहे आधार कार्ड, तिसरा डॉक्युमेंट आहे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इलेक्शन कार्ड. दोघांपैकी एक डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे. चौथा डॉक्युमेंट आहे त्यांचं बँक अकाउंट स्टेटमेंट, ज्याच्यावर मागच्या एका महिन्याची बँकेच्या आर्थिक व्यवहाराची एंट्री झालेली आहे, ते असणं पाहिजे. आणि पाचवा डॉक्युमेंट आहे 7/12 उतारा, ज्याच्यावर तलाठीचा सही शिक्का असेल, किंवा तुम्ही डिजिटली काढला असेल तो QR कोड वाला जो आहे तो पाहिजे. आणि जर कोणाच्या नावावर शेती नसेल आणि त्याच्या वडिलांच्या नावावर शेती असेल तर तहसीलदाराच्या सहीचा इलेक्ट्रॉनिक काढलेला आपला शेतकरी असल्याचा दाखला. हे 5 डॉक्युमेंट्स प्रत्येकाचे असणं कंपल्सरी आहे. लक्षात घ्या, या 5ही डॉक्युमेंट्सवर नाव एकसारखं पाहिजे. त्यानंतर या 10 जणांचे एक पासपोर्ट साईज आकाराचे फोटोग्राफ, 2-2 फोटोग्राफ पाहिजे. त्यानंतर आपल्याला एक नॉमिनीची गरज असेल की तो कंपनीचा, त्याचा पॅन कार्ड, आधार कार्ड, फोटो, एवढे डॉक्युमेंटची गरज आहे. त्यानंतर या 10 जणांचे आपल्याला डिजिटल सिग्नेचर्स काढावे लागतील. डिजिटल सिग्नेचर्स काढून कंपनीचा आधी नेम अप्रुव्हल घ्यावं लागेल. नेम अप्रुव्हल घेतल्यानंतर आपल्याला त्याचे काही डॉक्युमेंट्स आहेत, डीन ऍप्लिकेशनचे, कंपनी ऍप्लिकेशनचे, MOA, AOA, PF, PSSC वगैरे रजिस्ट्रेशनचे, हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला सबमिट करून कंपनी रजिस्ट्रेशन करून मिळेल. साधारणतः आपले डॉक्युमेंट्स व्यवस्थित असले तर या प्रोसेसला आपल्याला एक 10 ते 15 दिवसाचा कालावधी लागतो, जर डॉक्युमेंट्स व्यवस्थित असले तर. आणि या पूर्ण प्रोसेस साठी तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. मी स्क्रीनवर माझा मोबाईल नंबर तुम्हाला शेअर करतो, तुम्ही मला व्हॉट्सअप करा. मी बाकी पुढच्या रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसचं काम तुम्हाला पूर्ण सगळं सपोर्ट करतो. व्हेरी गुड. सर मिनिमम किती शेती असणे आवश्यक आहे सर? नाही, त्यासाठी शेतीची मर्यादा नाहीये, फक्त 7/12 तोरा असले पाहिजे. मग त्याच्या नावावर अगदी 2 एकर शेती असेल किंवा 200 एकर असेल, याचा काही संबंध नाही. फक्त तो व्यक्ती शेतकरी असला पाहिजे. लक्षात घ्या, शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद फक्त शेतकरी होऊ शकतात. मग शेतकरी आहे का हे कशावर कळेल, तर त्याच्याकडे 7/12 उतारा असेल शेतीचा. मग तो नसतील, हो हो त्याची घरची शेती आहे पण अजून ट्रान्सफर झालेली नाहीये, एक मिनिट सर. येस सर. एक मिनिट सर, एक सांगतो. समजा उदाहरणार्थ एक चांगली न्यूज आहे की समजा विठ्ठलच्या नावावर शेती नाही पण त्याच्या वडिलाच्या नावावर शेती आहे, तर विठ्ठल सहभागी होऊ शकतो का? बरोबर. यामध्ये त्यांना शेतकरी असल्याचा दाखला मिळतो तहसीलदार ऑफिस कडून. तो तहसीलदार ऑफिस कडून आपण शेतकरी असल्याचा दाखला घेतला, तो त्याचा डायरेक्टर पण होऊ शकतो, मेंबर पण होऊ शकतो, त्याला अडचण नाहीये. व्हेरी गुड न्यूज फॉर विठ्ठल. कम ऑन. एक्सलंट. येस सर, विचारा सर. आता नेक्स्ट. सर, आणि शेती एकाच ठिकाणी पाहिजे का काही? नाही, शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये भारतातून कुठलाही शेतकरी असेल तो त्या शेतकरी उत्पादक कंपनीचा सभासद होऊ शकतो, त्याला अडचण नाही. फक्त तो शेतकरी असले पाहिजे एवढीच अट आहे. म्हणजे एकाच गावचे असले पाहिजे, एकाच गावचे असले. सर पूर्ण डॉक्युमेंट जे आहेत ते कुठल्या कार्यालयामध्ये जमा करावं लागतील किंवा कोणत्या कार्यालयामध्ये अर्ज करावा लागतो? नाही, शेतकरी उत्पादक कुठल्या कार्यालयात नोंदणी होते त्याची? नाही, शेतकरी उत्पादक कंपनी ही मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स MCA याच्या अंतर्गत रजिस्टर ऑफ कंपनीकडे होते. याची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया 100% पूर्णपणे ऑनलाईन आहे. ती मॅन्युअली कुठंच आपल्याला जायची गरज नाहीये. जर तुम्ही आमच्या माध्यमातून कंपनी रजिस्ट्रेशन करत असाल तर तुम्ही जिथं आहात तिथून आम्हाला डॉक्युमेंट्स ईमेल केले किंवा व्हॉट्सअप स्वरूपामध्ये व्यवस्थित डॉक्युमेंट्स पाठवले तर तुम्हाला तुमच्या जिथं आहात तुम्ही तिथूनच आम्हाला डॉक्युमेंट्स पाठवून सुद्धा कंपनी रजिस्ट्रेशन करून घेऊ शकतात. त्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. संपूर्ण प्रक्रिया प्रोसेस ऑनलाईन आहे. आमचे मार्गदर्शक अनिल सरच आहेत. येस सर. मी त्यांचा गावकरीच आहे. येस सर. त्यांनीच आमचे पूर्ण मुख्य मार्गदर्शक त्यांनीच आहेत. बिलकुल सर. अनिल सर सोबत आहेत, मग काही अडचण नाही आपल्याला. येस सर. ओके, धन्यवाद. अनिल सर. हा सर, बोला. आपले जे शेतकरी बांधव आहे ना, त्यांना एक गोष्ट मला पुन्हा सांगायची आहे. आपण बहुतेक वेळा काय करतो की आपल्या संपर्कातला माणूस शोधायचा प्रयत्न करतो, ओळखीतला, जवळपास असणारा. पण बहुतेक वेळा काय होतं आता की आता बहुतेक कामं डिजिटल झालेले आहे. मी स्वतः माझी कंपनी 2014 मध्ये केली होती, परंतु मागच्या 3-4 वर्षापासून देवेंद्र सरच माझ्या कंपनीचं सगळं काम पाहतात
आतापर्यंत देवेंद्र सरांची आणि माझी प्रत्यक्ष भेट कधी झालेली नाही, कधी नाही. आम्ही 3 वर्षापासून 4 वर्षापासून सोबत आहोत. अच्छा. आणि म्हणजे असं नाही की आपण प्रत्यक्ष भेटलो किंवा आपल्या संपर्कातला माणूस असला तरच विश्वासार्ह राहतो. म्हणजे थोडक्यात मी लोकांना हे सांगतो की तुम्ही जे काही डॉक्युमेंटेशन हे ते करायचं आहे त्याला प्रत्यक्ष भेटलंच पाहिजे असं अजिबात गरजेचं नाही. तुम्ही ईमेल वरून किंवा त्यांची टीम ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने तुम्ही ते पाठवा त्यांना, आणि अतिशय उत्तम पद्धतीने ते करत आहेत. म्हणजे कुठेतरी बाबा आपण देवेंद्र सरांची जाहिरात करायची म्हणून मी हे करत नाही, मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो आहे. ओके, ग्रेट. हे बघा, सर्वांना एक शेवटचं एक स्लाइड दाखवतो. हे स्लाइड दिसते का हो? चुका 10 मेजर मिस्टेक ऑफ एफपीओ दिसते का सर्वांना? दिसते का? आता बघा, सर्वात पहिली चूक क्लिअर गोल नसतात. दुसरं एकतेचा अभाव आहे. तिसरा निगेटिव्ह ऍटिट्यूड असतो. चौथा कस्टमर सोबत भांडणे करतात. पाचवा आहे प्रेझेंटेशन व्यवस्थित नसतं. आणि 6वा मिस्टेक आहे गायडन्स फ्रॉम रॉंग पर्सन, रिलेटिव्ह कडून, रिश्तेदार कडून. जर चुकीच्या व्यक्तीकडून जर मार्गदर्शन घेतलं तर चुकीच होणार. तर जास्त बोलणे आणि कमी बोलणे असे काही, म्हणजे विशाल सरांनी जे पॉइंट सांगितलेले आहेत ते एकदम बरोबर आहेत की तुम्ही चुकीच्या पर्सन कडून, स्पेशली तुमच्या रिलेटिव्ह कडून, सोयऱ्यांकडून, पाहुण्यांकडून मार्गदर्शन घेऊ नका. जर ते पाहुणे ह्या क्षेत्रात एक्सपर्ट असतील तरच घ्या. म्हणजे विशाल सर जे सांगत आहे की ह्या क्षेत्रात एक्सपर्ट जे आहेत, प्रोफेशनल आहेत, त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्याल तर तुम्ही यशस्वी व्हाल. येस सर. विशाल सर अनम्यूट करून बोला सर. अनम्यूट करून बोला. येस सर, येतोय आवाज? हो सर. हा, हे म्हणजे मी खूप जवळून अनुभवलाय. आमची एनजीओ आहे त्या क्षेत्रामध्ये मी आता सीए लोकांची मदत घ्यावी लागते आम्हाला बरेचदा. तर त्या ठिकाणी सुद्धा मी पाहतो ना, म्हणजे लोकांना अवेअरनेस करून पूर्ण पारदर्शकता ठेवून काम करणारे लोक, फी तर लोक सगळेच घेतात, जसे घेतील तसे सगळेच लोक फी घेतात. परंतु आपले जे कोणी क्लायंट आहे त्यांना पूर्ण नॉलेज देऊन त्यांना व्यवस्थित गायडन्स करून ते काम करणं, आणि काहीतरी फी घेऊन मग आपण काम करतो म्हणून आपल्या कामाशी काम ठेवून काम करणं, याच्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे. मला माझं स्वतःचं असं नैतिक कर्तव्य वाटतं की अशा लोकांना आपण समोर केलं पाहिजे, म्हणजे ते वाढले तर आपल्यासारख्या लोकांचाच फायदा आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. ऑसम. थँक्यू व्हेरी मच सर. माझी सर एनजीओ आता 1 करोडचा आम्ही टर्नओव्हर पूर्ण केला एनजीओ मध्ये, ट्रेनिंग आणि या सगळ्या सेक्टर मध्ये. मी जेव्हा सुरुवातीला आपल्या जवळचा ओळखीतला एखादा सीए पाहायचा असा प्रयत्न करायचो, त्यावेळेस असं लक्षात यायचं की ते ठीक आहे करतात, एखाद्या वेळेस आपले 2, 4, 5, 10 हजार रुपये कमी पण घेतील, पण जी माहिती आपल्याला द्यायला पाहिजे ती देत नाही, आणि मग आपल्याला तो जो बेनिफिट व्हायला पाहिजे तो होत नाही. फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचं काम जेव्हा मी देवेंद्र सरांकडे दिलं, त्याच्या आधी मी जवळपास 2 सीएस कडून, पुण्याचे एक सीएस होते, त्याच्या आधीचे पण सीएस होते, ते करायचे नाही असं नाही, ते करायचे ते, पण ते डॉक्युमेंट घेऊन टाकायचे, करून टाकायचे. आपल्याला बा ही माहिती आहे, हे असं आहे, हे योजना आहे, तुम्ही अशा पद्धतीने करू शकता, किंवा हे करत असताना अशा पद्धतीने करायला पाहिजे, ह्या गोष्टी सांगत नव्हते. म्हणजे ह्या गोष्टी लॅक होत्या, आणि त्याच्यामध्ये मग आपला खरा प्रोग्रेस होत नाही ना. ओके, ग्रेट सर. विशाल सर, माझा नंबर मी टाईप केलेला आहे. तुम्ही तुमचं जे एनजीओ आहे कुठे आहे सर? पुण्यामध्ये? पुण्यामध्ये अलका टॉकीजच्या शेजारी, सदाशिव पेठ मध्येच. ओके, ग्रेट. तर तुम्ही मला व्हॉट्सअपला पिंग करा, हॅलो म्हणून तुमचं नाव टाका. मग आम्ही खराडीला असतो, ऑफिस खराडीला आहे, आपण भेटूया सर. येस येस, नक्की. ओके, ग्रेट. ऑल राईट. नेक्स्ट कोणाला फीडबॅक द्यायचा आहे का? कसा वाटला सेशन? हात वर करा. हा बोला सर, अनम्यूट करून बोला. येस, बोला सर. हा बोला, आवाज. हा बोला. हा, सेशन खूप छान झाला, आणि शक्यतो आपण जर तुम्ही सांगितल्या पद्धतीने सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं तर कदाचित महाराष्ट्रामध्ये आपण शेतकऱ्यांमध्ये एक हरित क्रांती घडवू शकतो, आणि शेतकऱ्यांना पण चांगला याचा फायदा होईल, एक अपेक्षा ठेवतो मी या प्रोग्राम मधून. आणि आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो हे आपण प्रत्येकाने काळजी केली पाहिजे. आणि प्रत्येकाने प्रत्येक सेशनला किमान 2 लोक तरी नवीन ऍडिशनल केले पाहिजेत या प्रोग्रामसाठी, जेणेकरून एफपीओच्या माध्यमातून जे शासनाच्या धोरणं आहेत
ते धोरण प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि त्या धोरणां माध्यमातून शेतकऱ्यांना त्याचा तो योग्य तो फायदा मिळाला पाहिजे. ओके. हॅलो, हा सर, शेतकऱ्यांची बोला. आतापर्यंत आर्थिक फसवणूक होत होती व्यापाऱ्यांकडनं म्हणा किंवा चुकीच्या बाजार पद्धतीमुळे म्हणा, याच्यामुळे जी शेतकऱ्यांची फसवणूक होत होती, याच्यातून शेतकऱ्यांना बाहेर निघून स्वावलंबी होण्यासाठी किंवा ते कुणावरही आधार राहिले नाही पाहिजे. कारण की शेतकरी स्वतः पिकवत असला तरी आज तो दुसऱ्यावर डिपेंड आहे आणि त्या डिपेंडन्सीचा लोक फायदा घेतात. याच्यामधून शेतकऱ्यांची खूप मोठी फसवणूक होते. जेणेकरून आपण म्हणतो की आपण पिकवलेला माल आपण बाजार मंडईमध्ये नेऊन विकतो किंवा आडत दुकानात विकतो, तर आडत दुकानदार आपल्याला कधी शेतकऱ्याला पाहिजे तेवढा भाव देत नाही. आणि शेतकऱ्यांनी त्याच्याकडनं बाहेर निघून एफपीओ मध्ये यावं, त्यांचा माल द्यावा आणि एफपीओ न त्यांच्यासोबत प्रामाणिकपणे व्यवस्थित काम करावं, जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे. कारण की आपण प्रत्येक ठिकाणी एकच म्हणतो, जगाचा पोशिंदा म्हणत असलो तरी त्या पोशिंद्याकडे सरकारचंही लक्ष नाहीये. कोण आहे? अनम्यूट करा. हा, बोला सर. हॅलो, नाव आणि तुमचं गाव. माझं ना हा, गोविंद चाटे सर, केज. एफपीओचं नाव. एफपीओ का चाटे ऍग्रो प्रोड्युसर कंपनी. ओके, ग्रेट.